नमस्कार, मी रेणुका कल्पना. जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय म्हणजेच नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट या आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या या एका चर्चासत्रासाठी आपण ऑनलाईन एका लिंकवरती जमलो आहोत. या चर्चासत्रात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. असं खरं तर मला अजिबात म्हणवत नाहीये. कारण ज्या विषयावर बोलण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आपण इथे एकत्र आलो आहोत, त्यावर आत्ताच्या काळात काहीही करणं किंवा बोलणं, कुठलीही कृती करणं, हे खरं तर आपल्या सगळ्यांचंच एकटं आणि सामूहिक पण कर्तव्यच आहे. कोलकाता शहरात झालेला एका ऑन ड्युटी डॉक्टरवरचा सामूहिक बलात्कार आणि आपल्याच महाराष्ट्रातल्या बदलापूर शहरात एका लहान मुलीवरती झालेला लैंगिक छळ, या अशा घटना अ, पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत आणि त्यामुळे बायकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबद्दल पुन्हा एकदा सगळीकडे चर्चा होताना दिसतीये. फार क्रूर वाटणाऱ्या या 2 घटना फक्त खरं तर प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत. म्हणजे अशा अनेक घटना अनेक ठिकाणी होत असतात आणि कदाचित माझ्यासकट इथे जमलेल्या आणि इथे नसलेल्याही सगळ्याच बायकांना अगदी रोजच अशा घटनांना सामोरं जावं लागत असतं. पण त्यातल्या नेमक्याच मोजक्याच घटना मीडियातून किंवा इतर माध्यमातून समोर येतात आणि त्या निमित्तानं आपण या सगळ्याची चर्चा होताना सगळीकडे पाहत असतो. या घटनेनंतर मी सोशल मीडिया सर्च करत होते, पाहत होते. तेव्हा माझे अनेक मित्र-मैत्रिणी तिथे मला व्यक्त होताना दिसत होते. आजच्या आमच्या तरुण पिढीचा आवाज म्हणजे रील्स बनवणारी जी लोकं आहेत, जी युजुअली किंवा नेहमी खूप फनी कंटेंट किंवा ज्याने हसू येईल असा जोकचा कंटेंट बनवतात. ती माणसं ते कंटेंट इन्फ्लुएन्सर्स किंवा कंटेंट क्रिएटर्सही अ, या घटनेनंतर बाईनी कसं बाहेर जाऊ नये किंवा तिने घरात राहणं जस्टिफाय करणारे व्हिडिओज त्यांनी बनवलेले मला दिसले. अ, काही माणसं माझ्या ओळखीतली खूप संवेदनशीलतेने व्यक्त झाली. अ, एका मैत्रिणीची पोस्ट मला आवर्जून आठवते, ज्यात माझ्यावर अजून बलात्कार झाला नाही, माझं प्रिव्हिलेज्ड आहे, अशा पद्धतीचं म्हणणं तिचं होतं. कारण बलात्कारासारख्या वाटाव्यात किंवा तितक्या घाण नजरा, अ, असे स्पर्श हे बाहेर जाणाऱ्या बाईच्या किंवा अगदी घरात असणाऱ्या बाईच्याही वाट्याला रोजच येत असतात. आणि अशा नजरा, असा स्पर्श अनुभवलेली एकही मुलगी कदाचित भारतात नसेल, असं माझ्या या मैत्रिणीचं म्हणणं होतं आणि त्यांनी खरंच खूप मोठा धक्का देणारं हे वाक्य होतं असं मला वाटलं. या सगळ्या घटनांची तीव्रता आपल्या सगळ्यांच्या मनात इतकी होती, की मी हे ऑब्झर्व्ह केलं, की इतर कधीही सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर न बोलणारी माणसंसुद्धा अ, एकत्र बसल्यावरती हॉटेलमध्ये आउटिंगला, पिकनिकला सुद्धा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि या 2 घटनांमध्ये काय झालं हे चगळून-चगळून बोलत होती. माझ्या काही मैत्रिणी ज्या गेली अनेक वर्ष युरोपात, अमेरिकेत किंवा इतर देशात राहतात आणि त्या सध्या भारतात येतायत. त्याही मला असं बोलताना दिसल्या, की काहीही असो, मीच रात्री थोडं बिचकून राहत जाईन, मीच घरी लवकर परत येत जाईन किंवा मीच ही काळजी घेईन, की माझ्यासोबत कदाचित मोठा ग्रुप आहे, एक मुलगा आहे. पण अर्थात तो एक मुलगा असून सुद्धाही आता आम्हाला फारसा काही फरक किंवा सुरक्षित वाटत नाही आमच्यासोबत एक मुलगा असला तरी. अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह मला सेट होताना दिसलं. खूप भीतीचं वातावरण माझ्या वयातल्या किंवा माझ्या पिढीच्या मुलींमध्ये मला दिसलं. आणि त्याला काउंटर म्हणून अनेक प्रश्न अनेक उपायही मला म्हणजे ऐकण्यात आले, की मुलींनीच कसं सेल्फ डिफेन्स शिकलं पाहिजे, मुलींनीच कसं थोडंसं घरी आलं पाहिजे किंवा अमकं राहिलं पाहिजे, थोडं बोल्ड राहिलं पाहिजे, इथपासून ते, की नको मुलींनी बाहेर जायला. त्यांचं रात्री ऑन ड्युटी जाणं, काम करणं फील्डवरती, हे सगळं कसं धोकादायक असू शकतं आणि त्यांनी कशी अजून जास्त काळजी घेतली पाहिजे किंवा ते केलंच नाही पाहिजे. अशा पद्धतीचं बोलणारा एक ग्रुप होता. आणि दुसरा असाही एक ग्रुप होता. अनेक मुलंही माझ्या ओळखीतली खूप संवेदनशील पद्धतीनं व्यक्त झाली. त्यांनीही या पद्धतीने सांगितलं, की या सगळ्या घटनांनी त्यांना कसा त्रास होतो आहे. त्यामुळेच दुसरा एक असा ग्रुप होता जो पुरुषांचं शिक्षण झालं पाहिजे, मुलग्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना काहीतरीही आपण सांगितलं पाहिजे, असं बोलणारा आणखी एक ग्रुप होता. पण मुलींना काय सांगायचं आणि मुलांना काय सांगायचं याच्या पलीकडे सुद्धा आपण सगळ्यांनीच नेमकं काय करायचं, याचा विचार करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत आणि आज इथे आपण ते बोलणार आहोत. आपण सगळ्यांनीच या चर्चेत सहभागी व्हायचं आहे, बोलायचं आहे. पण त्याआधी आपल्यासोबत 2 एक्सपर्ट्स म्हणावेत अशी माणसं आहेत. आपण आधी त्यांना बोलायला संधी देऊ आणि नंतर आपल्या सगळ्यांसाठीच ही चर्चा खुली असेल,
या 2 एक्सपर्ट्स म्हणते मी त्यांना, पण त्यांच्यासाठी तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचे काही मत मांडायचं असेल, तर त्याच्यासाठी ही चर्चा ओपन असेल आणि त्याचं लोकशाही पद्धतीनं काय मॉनिटरिंग केलं जाईल. तर सगळ्यात पहिले आपण समीर शिपूरकर यांना या विषयावर बोलायला सुरुवात करूयात, असं मी म्हणते. ते गेल्या 2 वर्षांपासून काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करताय. प्री मॅरेज काउन्सिलिंगपासून सेक्शुअल काउन्सिलिंगपर्यंत अनेक विषयांबद्दल ते बोलत असतात. या व्यतिरिक्तही त्यांच्या काउन्सिलिंगचे विषय आहेत. पण त्यांची एक सगळ्यात खास गोष्ट मला आठवते ती गेल्या काही दिवसांपासून ते तरुण मुलांना सोबत घेऊन मला बोलायचं आहे या नावाचा उपक्रम दर रविवारी चालवतात. या उपक्रमात कुठल्याही तरुण मुलांनी मोकळेपणाने त्यांना हव्या त्या विषयावर बोलायचा असा प्लॅटफॉर्म ते एक उपलब्ध करून देतात. तर समीर, तुम्हाला काय अनुभव आले तुमच्या काउन्सिलिंगमध्ये या ह्याच्यात किंवा इतरही? तुमचा काय या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे? तो प्लीज आमच्याशी शेअर कराल? सगळ्यांना नमस्कार. मी काही मुद्द्यांच्या आधारे मी माझं म्हणणं मांडतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला आटोपशीर पद्धतीने बोलता येईल. तर सगळ्यात आधी मला माफी मागायची आणि दिलगिरी व्यक्त करायची आहे. ज्या स्त्रियांच्यावर आत्ता अलीकडच्या काळात आणि पूर्वीच्या काळात अत्याचार झाले आणि ते अतिशय वाईट पद्धतीचे अत्याचार होते, त्या सगळ्या संदर्भात पुरुष म्हणून एक मला वाटणाऱ्या अपराधी भाव आणि खजीलपणा येणारा जो आहे तो मी व्यक्त करून पुढे जातो. आणि मी जेव्हा स्त्रिया म्हणतो त्यावेळेला मला अजून 2-3 घटक त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. एक दुसरं म्हणजे लहान मुली, ज्यांना कशाचीच कसलीच जाण नाही अजूनही, अशा लहान मुली पण आपण लक्षात घेऊया. लहान मुलगे पण लक्षात घेऊया, ज्यांना आपल्याला काहीच कळत नाही, अजून जगाचं भानच नाहीये, ते अल्लड वयात आहेत ते. आणि याच्या व्यतिरिक्त LGBTQI हा जो सगळा समुदाय आहे, हा सुद्धा तितकाच पीडित, शोषित आणि व्हलनरेबल अशा स्वरूपातला आहे. त्यामुळं आपण जेव्हा अत्याचारांची चर्चा करतो तेव्हा हे बाकीचे घटक पण डोळ्यासमोर ठेवूया असं मी म्हणतोय. आता या प्रकारचे अत्याचार कुठल्या कुठल्या वर्गांमध्ये होतात असं आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हे काही फक्त विशिष्ट वर्गात होत नाहीत. हे अतिश्रीमंत, अति उच्चवर्गीय पासून ते अतिशय गरीब झोपडपट्टीपासून ते बंगल्यांच्या वस्त्यांपासून ग्रामीण, शहरी, श्रीमंत, गरीब सर्व स्तरांमध्ये होतात. कदाचित एकच अपवाद वारंवार आणि सगळीकडे दिसतो, तो म्हणजे आदिवासी समाज. आदिवासी समाजामध्ये या सगळ्या इतर समाजांसारखा रानटी बलात्कार होताना दिसत नाही, नगण्य आहे. तर याची कारणं आपल्याला नंतर कधीतरी बघता येतील, पण मला इथं नोंदवून पुढे जायचंय. मला असं वाटतं 2 गोष्टी बलात्कार ज्या स्त्रीवर झालाय किंवा अत्याचार ज्या घटकावर झालाय त्यांना 2 गोष्टी तातडीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पहिली म्हणजे त्या स्त्रीला दिलासा देणं आणि तिला सर्व प्रकारचं एक समुपदेशन खऱ्या अर्थाने उपलब्ध करून देणं. ते समुपदेशन म्हणजे एम्पथी, खऱ्या अर्थाची जवळीक त्या स्त्रीविषयी व्यक्त करणे, त्या मुलांविषयी व्यक्त करणे, त्यांना धीर देणे, की म्हणजे खरं तर त्यांच्यावर झालेला जो हल्ला आहे ना, तो खूप वेगवेगळ्या प्रकाराने झालेला हल्ला आहे. तो शारीरिक आहे, मानसिक आहे, भावनिक आहे, लैंगिक आहे, सामाजिक आहे, कौटुंबिक आहे, आर्थिक आहे, वैयक्तिक आहे. तर इतक्या पातळ्यांवर ही स्त्री किंवा ही मुलं उद्ध्वस्त झालेली असतात आणि त्यांना पुढच्या जगण्यामध्ये मानसिकरित्या इतक्या अडचणी येतात. प्रत्येक गोष्टींचं भय वाटू शकतं, तिरस्कार वाटू शकतो, किळस वाटू शकते, नाती जोडताना त्रास होऊ शकतो त्याचा. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला असं सांगणं आवश्यक आहे की हा दोष तुझा नाहीये, तू बळी ठरलेली आहेस अन्यायकारक व्यवस्थेची, आणि त्यामुळं तुझी जबाबदारी नाहीये तुझ्यावर जो अन्याय झाला. तर त्यामुळं पारंपरिक पद्धतीने जे समजुती हे स्त्रीला सुद्धा वाटतात अनेकांना, की इथून पुढे माझं जगणं व्यर्थ ठरलं, मी सो कॉल्ड अपवित्र झाले आणि मग आता मी कुठल्या तोंडाने पुरुषासमोर जाऊ किंवा नवऱ्यासमोर जाऊ वगैरे वगैरे. तर तिला हे अगदी जाणवून दिलं पाहिजे की हा तुझा दोष अजिबात नाहीये आणि ज्यांनी अत्याचार केला त्याचा दोष आहे. पुढचा मुद्दा, तिला तातडीनं कायदेशीर जे काही संरक्षण आहे ते दिलं पाहिजे आणि जो अपराधी माणूस आहे त्याला लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीत जी काही कठोर शिक्षा आहे ती झाली पाहिजे, जी आता होत नाही. ते कायदा परत त्या स्त्रीवरच उलट तपासणी घ्यायला बघतो आणि तिला नाना प्रश्न विचारायचे आणि त्याची डिग्निटी जाईल असे प्रश्न प्रक्रियेतनं तिला जायला लावणं हे काय बरोबर नाहीये. तर आपण असा प्रयत्न जरूर केला पाहिजे की कायदा जो आहे तो
आणखीन कडक वगैरे करण्यापेक्षा जो आहे तो तातडीने अंमलबजावणी, कारण सगळ्या समाजासमोर हे सतत येत राहिलं पाहिजे की इथं झिरो टॉलरन्स आहे आणि अन्याय झाला की तातडीने त्याची दखल घेऊन शिक्षा केली जाते. किमान एक दिलासा देण्याचं ते काम कायद्याचं आहे आणि तो कायद्याचाच रोल आहे. कारण हे बाकी प्रबोधन आणि लोकांना समजावत राहणं ही खूप लॉंग टर्म प्रक्रिया आहे. कायद्याची प्रक्रिया मात्र तातडीची आणि कायद्याचं कामच आहे ते. तर इथं मी कायद्याचे आणि बाकीचे मुद्दे इथून आता मी पुरुषांच्याकडे येतो. मला असं वाटतं बलात्कार करणारे रेकॉर्ड्सच असे आहेत की 98 ते 99% पुरुषच असतात. त्यामुळं बलात्कार हा पुरुषांचा मामला आहे जास्ती, ही जबाबदारी पुरुषांचीच आहे. सगळ्यात चर्चा दुर्दैवाने स्त्रीवरच परत भार टाकला जातो की तू कराटे शिक, अजून मार्शल आर्ट शिक, सक्षम हो, तुझे दंड पिळदार झाले पाहिजेत, मिरचीची पावडर घे, स्प्रे ठेवून घे. हे सगळं म्हणजे दुर्दैवाने त्या स्त्रियांना करायला लागतंय आता, ही फार वाईट गोष्ट आहे. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की परत तो भार स्त्रियांना दिला जातो. पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हा खरा भार हा पुरुषांनीच उचलायला पाहिजे. त्यामुळं पुरुषांनी पुरुषांशी, पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारेने संवाद करणं आणि या सगळ्याला कमी, अत्याचाराचं प्रमाण कमी कसं होणं बघणं, ही मुख्य जबाबदारी पुरुषाची असं मी म्हणतो आणि माझे स्वतःचे प्रयत्न हे त्या दिशेने आहेत आणि असतील. थोडंसं आता पुरुषांच्या मानसिकतेत जाऊया. मला त्याच्याविषयी काही मुद्दे मांडायचे आहेत. थोडेसे तुम्हाला त्रासदायक असू शकतील, काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल. मी पुरुष आहे त्यामुळे माझे पण काही, माझ्या मनातलं काही चालतं त्याचं माझं स्वतःचं निरीक्षण आहेच आहे ना, ते आहे. आणि अनेक मित्रांशी बोलतो आता, समुपदेशनामध्ये अनेक पुरुषांशी बोलणं होतं. मी माझ्या त्या मला बोलायचं आहे गटामधल्या मुलांशी बोलणं होतं. या सगळ्यातनं गेली 40 एक वर्ष मी पुरुषांची मानसिकता समजून घेत आलोय. त्याच्यातनं बऱ्यापैकी त्रासदायक आणि दाहक अशी काही निरीक्षण आहे, ती मुद्दाम मला आज मांडायची आहे तिथं, कारण त्यांना वळसा घालून जाता नाही येणार आहे. तर स्त्रियांच्या मनात असे अनेक गैरसमज स्त्रियांच्या लैंगिकतेबाबत असतात की स्त्रियांना रफ सेक्स हवा असतो. स्त्रियांना खरं तर सेक्स हवा असतो तेव्हा त्यांची म्हणण्याची पद्धत नको असते, कारण त्या लाजतात आणि त्यामुळे नकोचा अर्थ खरं तर हवंय असा असतो. किंवा बायका ह्या चवचाल असतात, चालू असतात आणि त्यांना चालू व्यक्तीला चालूपणानेच आपल्याला वागवलं पाहिजे. किंवा हे जास्ती भयंकर आहे की करणाऱ्या स्त्रीला, बलात्कार करताना प्रतिकार करणाऱ्या स्त्रीला तिथल्या तिथं अद्दल घडवली पाहिजे. ही मानसिकता पुरुषाची बऱ्याच ठिकाणी दिसते आणि ती फार भयंकर आहे. आता या सगळ्याला खत पाणी घालणाऱ्या नुसत्या पॉर्नच्या वेबसाईट्स नाही आहेत, तर व्हॉट्सअप ग्रुप खूप प्रमाणात पॉर्नोग्राफीची देवघेव करणारे आहेत. टेलिग्रामचे ग्रुप्स आहेत जे पॉर्नोग्राफीची देवघेव तर करतातच, पण व्हॉट्सअपवर, युट्यूबवर चावट कथांचा रतीब आहे, जो मराठी बोलीभाषेत, ग्रामीण भाषेत कुठल्याही व्हरायटीमध्ये, म्हणजे ब्राह्मणी भाषेपासून अत्यंत ग्रामीण भाषेपर्यंतची व्हरायटी असणाऱ्या चावट कथा, ज्याच्यामध्ये खूप अत्याचार आणि मगाशी ज्या समजुती सांगितल्या त्यांचा आढळ अगदी मोकळेपणानं आहे, अशा प्रकारच्या कथा दिसतात. सबंध युवा वर्ग या सगळ्या गोष्टी कन्झ्युम करतोय. मराठी कथा सुद्धा लोकांच्या मनात आणि डोक्यात सतत रोज उतरत आहेत. तर या सगळ्यातनं स्त्री ही दुय्यम आहे पुरुषापेक्षा आणि ती ऑब्जेक्टिफाईड आहे, ऑब्जेक्ट आहे ती. तिला आपण हवं तसं वापरून घेऊ शकतो असं पुरुषाच्या मनात पूर्वीपासून आहेच आहे, पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळं. पण पुरुषसत्ताकतेचं वर्णन हे योग्य असलं तरी पुरेसं नाहीये. सगळ्या गोष्टी केवळ पुरुषसत्ताकतेमुळे होत नाही, इतर मानवी विकार, पुरुषांचे विकार जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी घडतात. हा माझा मुख्य मुद्दा आहे आज. आता थोडंसं आपण ना लैंगिक भाषा आणि व्हिज्युअल इमेजरी पुरुषांच्या मनात जी असते ती मी सांगतो. कदाचित काही लोकांना हे त्रासदायक होईल, मला माफ करा. काही गोष्टी स्पष्ट बोलणं आवश्यक वाटतं मला. तर अनेक सर्वसामान्य वस्तू ज्या आहेत रोजच्या वापरातल्या, त्यांना लैंगिक अर्थ दिले गेलेले आहेत आणि त्यांची उदाहरणार्थ काही शब्द मी सांगतो तुम्हाला आता. दांडा, काठी, चोच म्हणजे पोपटाची चोच, नटबोल्ट मधला बोल्ट, स्क्रू, तोफ, बाटली, हे सगळ्या ज्या वस्तू आहेत ज्या दंडगोलाकार आहेत, सरळ सोट आहेत आणि त्यांना पुरुषाच्या लिंगाचा आकार प्राप्त झालेला आहे. तर ही इमेजरी जी आहे ती पुरुषी लिंगाशी सतत पुरुषांच्या रोजच्या बोलण्यात असते. आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या अवयवांबाबतची जी इमेजरी आणि भाषा जी आहे की दोन चेंडू दिसणं, चेंडू गोल दिसणं, बॉल्स दिसणं, कुठलेही दोन गोलाकार दिसणं किंवा त्रिकोण दिसणं किंवा छिद्र दिसणं किंवा भोक दिसणं किंवा चीर दिसणं, हे खूप हलक्यात घेता येत नाही. कारण या ज्या इमेजरी ज्या आहेत या खूप आत घुसलेल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा अशा वस्तू निसर्गात कुठेही दिसतात तेव्हा सहजतेनं त्याच्याकडे बघितलं जातं
बरोबर. शिवलिंगाचा उल्लेख जरा वेगळा आहे. मी जरा वेगळं म्हणेन त्याच्यावर. सहजतेनं त्याच्याकडे लक्ष झालं तर टिप्पणी केली जाते आणि त्याच्यावर चेष्टा मस्करी केली जाते. आता माझ्या दृष्टीने हे जास्ती गंभीर का आहे माहितीये का? निर्भयाच्या केसमध्ये पुन्हा एकदा माफी मागतो, जरा अत्यंत त्रासदायक इमेजरी डोळ्यासमोर येऊ शकेल. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काय झालं, की त्या निर्भयावर अत्याचार करण्यासाठी दांडा आणि सळई वापरली का गेली? कारण अ, पुरुषी लिंग हे अत्याचार करण्याचं जसं साधन आहे, तसा उभ्या आणि टोकदार असलेली कुठलीही वस्तू ही अत्याचार करण्यासाठी सहजपणे पुरुष लिंगाला रिप्लेस करू शकते. हे अत्याचार करण्याच्या डोक्यात अबस्ट्रॅक्ट लेवलला आधीपासून आहे. त्यामुळे त्याला जेव्हा तो विभान होईल, त्याला अतिचिड येईल, तेव्हा तो ती कुठलीही वस्तू उचलून वापरू शकतो त्या अत्याचारासाठी. इतकं वाईट, बेकार, रिस्की आणि घाण सगळं हे प्रकरण आहे. तर ही भाषा आणि इमेजरी जी आहे लैंगिक, ही टाळून आपल्याला पुढे काम नाही करता येणार, हे आपल्याला गृहीत धरायला लागणार आहे. बलात्कारी लोक कोण असतात हे जरा नीट समजून घ्यावं लागेल. सगळे बलात्कार सेक्शुअल कारणासाठी होतात असं नाहीये. हे मी काही रिसर्च रिपोर्ट्सचा उल्लेख करून मी हे करतोय, की सेक्शुअल आणि नॉन सेक्शुअल दोन्ही कारणांसाठी बलात्कार होतात. सेक्शुअल कारणांमध्ये दोन पुन्हा भाग मानले जातात. एक सॅडिस्टिक रेप आहे आणि एक दुसरा नॉन सॅडिस्टिक रेप आहे. सॅडिस्टिक रेप हा मुद्दाम पीडा देण्यासाठी आणि त्यातनं लैंगिक आनंद घेण्यासाठीचा आहे. नॉन सॅडिस्टिक रेप जो आहे तो पीडा देण्यासाठी नाही, पण स्वतःला प्लेजर मिळवण्यासाठी आहे. तर अशी माणसं जी आहेत बलात्कार करणारी, ती खूपदा सोशली आयसोलेटेड दिसतात. त्यांचं आधीच तुटले पण असतं, एकाकी असतात, अनेक मानसिक प्रश्न असतात आणि त्यातनं ते तिथं लवकर पोहोचतात त्या जागी, बलात्कार करण्याच्या जागी. नॉन सेक्शुअल प्रकारांमध्ये इम्पल्सिव्हिटी जास्ती दिसते. झटकन माणूस असा निर्णय घेऊन टाकतो. ते संधिसाधू असतात, अपॉर्च्युनिस्टिक असतात आणि सूड प्रवृत्ती बाळगणारे असतात, म्हणजे व्हिंडिक्टिव्ह असतात. आता हा सूड असतो तो राजकीय असतो, युद्धातला असतो, संपत्तीवरून झालेला असतो, इतर काही रिलेशनशिप मधल्या ताणांमुळे झालेला असतो. तर हे सगळे दोन्ही जे नंतरचे अपॉर्च्युनिस्टिक आणि विंडिक्टिव्ह जे हे आहेत ते नॉन सेक्शुअल आहेत. आता ह्याच्यामध्ये बलात्कार करणारा जो पुरुष आहे, त्याच्या मनामध्ये एकाच वेळेला ज्या स्त्रीवर बलात्कार करतोय तिच्याविषयी तिरस्कार आणि राग एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या बाजूला ती मी भोगू शकेन अशी माझी हक्क असलेली मालमत्ता आहे, हा पण एक भाव त्याच्यात त्याच वेळेला आहे. हे हे विचित्र कॉम्बिनेशन आहे, खूप भीषण आहे सगळं, पण हे समजून घ्यायला पाहिजे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये घरातले लोक सुद्धा दुर्दैवानी सामील असतात. खूप मी अनेक स्त्रियांशी बोलतोय, तेव्हा स्त्रिया सुद्धा सांगतात की काका, मामा, आजोबा पासून ते सख्खे वडील, भाऊ, सख्खा भाऊ, चुलत भाऊ, कुठल्याही नात्यातल्या माणसाने अत्याचार केलेले नाहीयेत असं नाहीये. हे सर्व प्रकारचे लोक वेळोवेळी येऊन जातात. आता याचा अर्थ आपण भयग्रस्त नको व्हायला, अर्थात की सगळे पुरुष सुदैवाने नाहीयेत तसे, पण हे बलात्कार करण्यासाठी अनोळखी पुरुष लागतो असं नाहीये, ही फार वाईट गोष्ट आहे. मला असं वाटतं की पुरुषांनी संवेदनशील कसं व्हावं याच्याकडे आपल्याला जावं लागेल कधीतरी. आणि मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते की खूप पुरुषांना, स्त्रियांना शारीरिक वेदना कुठल्या कुठल्या टप्प्यात कशा होतात ह्याचं अगदी म्हणजे ऍब्सोल्युटली भान नसतं. म्हणजे मासिक पाळीमध्ये दर महिन्याला इतक्या प्रचंड वेदना होऊ शकतात याचं अजिबात भान नाही. ते फेसबुकवर मी स्वाती पाटलांची एक पोस्ट बघितली, ज्याच्यामध्ये पुरुषांना एक मशीन लावून मासिक पाळीच्या वेदना सिम्युलेट करून पोटामध्ये वेदना तयार करते यंत्र ते. तर अशा यंत्रांचा वापर जर करता आला खरोखर, की काय प्रकारच्या वेदना होतात स्त्रीला आणि दर महिन्याला होतात, आणि ती माणूस आहे, आपल्यासारखीच माणूस आहे, आणि तिच्या वेदनेला आपण एम्पथाइज करू शकलो पाहिजे, समजून घेऊ शकलो पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. गर्भारपणात पराकोटीच्या वेदना वेगवेगळ्या टप्प्यावर होत असतात, ते जड ओझं बाळगणं. तर याकडं ना खूप माणुसकीनं बघायला पुरुषांनी शिकलं पाहिजे. आपल्यावर पण ही वेळ आली तर आपण किती वाईट अवस्थेत असतो हे समजून घेतलं पाहिजे. किंवा अगदी साधी गोष्ट, टू व्हीलर वापरून जेव्हा स्त्री रस्त्यावरून जाते, खड्ड्यातनं किंवा स्पीड ब्रेकरवर, स्तनांचं जे ओझं होतं स्त्रीला, त्याचा जो काहीतरी त्रास होत असेल, तर मला तो प्रत्यक्ष अनुभव नाही, पण समजू शकतो की त्रासदायक असणार आहे गोष्ट ती. तर पुरुषांनी केवळ लैंगिक नजरेने स्त्रीकडे सतत बघत राहणं, तिला शारीरिक वेदनांचा माणूस, ते सहन करणारा माणूस आहे, ही साधी माणुसकीची भावना जागृत न होणं हे फार वाईट आहे. ती जागृत केली पाहिजे, असं एक मुद्दा आहे माझा. दुसरं, स्त्रियांच्या बरोबर काम कसं करायचं हे पुरुषांनी खूप सातत्याने शिकत राहिलं पाहिजे. स्त्री ही सहकारी कशी असू शकते आणि बॉस असू शकते आपली, आणि आपल्याला ते त्याच्याशी समजून घेतलं पाहिजे. हे पुरुषांना शिकण्याची गोष्ट आहे. उत्सवांमध्ये हल्ली
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पूर्वी बघायचो आपण, तसं महाराष्ट्रात सुद्धा आता स्त्रियांना बोलवलं जातं आणि त्या तोकड्या कपड्यांमध्ये स्टेजवर येऊन नाचतात. तो मला वाटतं सगळ्यात बीभत्स स्वरूप ते. आणि त्या मॉबमध्ये जे कोण पुरुष असतात त्यांना ते थेट आमंत्रण असतं की आम्ही उपलब्ध आहोत बलात्कारासाठी तुमच्या. तर ही संस्कृती जी सगळी जी आहे राजकीय लोकांनी आणलेली, ही फार भीषण आहे आणि त्या प्रकारची जी काही गोष्टी आहेत त्या तातडीने थांबवल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आता माझा शेवटचा मुद्दा आहे की हा रिसर्चचा मुद्दा आहे, संशोधनाचा. आपल्या खूप कृती असतात त्या भावनिक असतात. मी केलं केलं याच्यातच समाधान आपल्याला असतं. पण चांगली गोष्ट अशी आहे की जगभरात बलात्कार कोण कधी कसं करतं, कुठल्या परिस्थितीत करतं, बलात्कारी लोक कोण असतात, ते कुठून तिथपर्यंत येऊन पोहोचतात, याच्यावर चांगलं संशोधन झालेलं आहे आणि होत आहे. भारतात किती झालंय मला शंका आहे. खूप सिस्टमॅटिक फार झालेलं दिसत नाहीये. ते झालं पाहिजे असा माझा मुद्दा आहे. तर मी मगाशी उल्लेख केला तसा पुरुष सत्ताकतेचा वाटा जरूरच आहे याच्यामध्ये, स्त्रीला दुय्यम म्हणण्याचा. पण सायकोपॅथॉलॉजी ज्याला म्हणतो आपण, वैयक्तिक विकार जे पुरुषांमध्ये आहेत, मानसिक विकार, व्यक्तिमत्व विकार, यांचा वाटाही तेवढाच त्याच्यात असणार आहे. तर त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे की हे कुठून येतं सगळं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की परदेशात काही अशीही संशोधनं होत आहेत की अनेक प्रकारे प्रयत्न करून बलात्कार कमी कसे करता येईल याची काही मॉड्यूल्स आखलेली आहेत. आणि त्या मॉड्यूल्सचं सुद्धा संशोधन झालेलं आहे की याच्यातलं कुठलं जास्ती इफेक्टिव्ह आहे, कुठलं जास्ती प्रभावी आहे, कशामुळे पुरुषांची बलात्काराची मानसिकता कमी होते. अशा प्रकारचं संशोधन होतंय आणि झालेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण या गंभीर संशोधनाचा पण आधार घेतला पाहिजे आणि त्या मार्गाने गेला पाहिजे. आणि केवळ भावनिक उपायांवर न अवलंबून राहता त्या मार्गाने आपण जाऊया असं मला वाटतं. माझे मूळ मुद्दे एवढेच होते आणि पुन्हा एकदा मी दुसऱ्यांदा म्हणजे परत रिइटरेट करू इच्छितो की हा प्रामुख्याने पुरुषांनी जबाबदारी निभावण्याचा प्रकार आहे. आणि पुढच्या चर्चेला आपण नंतर बाकीचे मुद्दे बोलूया. धन्यवाद. थँक्यू सो मच समीर. पुढचा आपला वक्ता आहे मोहन देस. माझा खूप चांगला मित्र आहे. मोहन MBBS डॉक्टर आहे. जवळपास 17 एक वर्ष त्यांनी प्रोफेशनली डॉक्टरकी केलेली आहे. आरोग्यभान या आरोग्य संवाद करणाऱ्या संस्थेचा तो संस्थापक कार्यकर्ता आहे. आणि नातेसंबंध हाही आरोग्याचाच विषय आहे, असं मोहन नेहमी सांगत असतो. आणि त्यातूनच तो रिलेशनी नावाची एक कार्यशाळा मुला-मुलींसोबत घेत असतो. तर मोहन, प्लीज तुझाही दृष्टिकोन आमच्यासोबत शेअर करशील? ओके, सर्वांना नमस्कार. सर्वांना जिंदाबाद. या कार्यक्रमाचं टायटल जे आहे, शीर्षक, त्याच्यामध्ये सुरक्षितता हा शब्द आहे, महिलांची सुरक्षितता. तर मला एक असं अगदी सुरुवातीलाच सांगावं असं वाटतं की सुरक्षितता ही एक अतिशय मिनिमम गोष्ट आहे. किमान सन्मान मागायला पाहिजे, सन्मानाची मागणी असली पाहिजे. अर्थात या सन्मान हाच एक आणि तो पुरुषांसाठी पण तेवढाच महत्वाचा आहे. आजच्या ज्या वातावरणामध्ये आपण आता बोलतो आहोत ते वातावरण मात्र आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये भय, भीती, जणू काही स्थायी भाव झालेला आहे माणसाच्या स्वभावाचा. सर्व प्रकारचं भय. स्त्रियांना, मुलींना भयाची जाण फार लवकर दिली जाते. आपल्या समोर आपल्याला पटकन काही गोष्टी मला ग्राफिकली मांडाव्या असं मला वाटतं, म्हणून मी एक चित्र आपल्या समोर ठेवतोय. दिसतंय मला व्यवस्थित. दिसतंय. हे हे म्हणजे लैंगिक शोषण करणाऱ्याचं घर असं आपण म्हणूया. आता घर म्हटलं की खरं म्हणजे एक गोडवा असतो, खूप एक चांगली गोष्ट आपण मानतो. ऍक्च्युली हे जे घर आहे हे या बलात्कार करणाऱ्या माणसाला सुद्धा गोडच आहे. खास करून आपल्या देशामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या म्हणून त्याच्या मदतीला येतात असं दिसत आहे. मगाशी समीरने काही गोष्टींचा उल्लेख याच्यामध्ये केलाच आहे. आता याच्यामध्ये अगदी टॉपला म्हणजे त्याचं छत जे म्हणू आपण, छप्पर म्हणूया, की कायदा आहे, पोलीस यंत्रणा आहे, न्याय व्यवस्था आहे, तिथे लागणारा विलंब आहे, अमुक आहे, तमुक, या सगळ्या गोष्टींचं जणू काही संरक्षण हे मिळतं आणि त्याच्याबद्दलचे कुठल्याही प्रकारचं भय याला वाटत नाही. आपण सहज सुटू, आपण जो काही अपराध करतो आहोत तो अपराध मुळातच नाही, हा आपला जणू काही हक्क आहे, अशा पद्धतीने पण कधी कधी, आणि अपराध केला तरी हे या सगळ्या गोष्टी, या सगळ्या यंत्रणा आपल्या आजूबाजूला आहेत. त्याला जोडून
एक धर्म, राजकारण, समाजकारण आणि सगळ्या सामाजिक यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणांचा देखील एक वेगळं वेगळं स्वरूप आपल्या समोर येत आहे. त्याला विरोध झालेला आहे, भरपूर विरोध झालेला आहे. उदाहरणार्थ कायद्यामध्ये सुधारणा व्हाव्यात म्हणून निर्भयानंतर 2012 साली खूप मोठ्या प्रमाणात लोक समोर आले आणि त्यांनी खूप कायदा पण बदलायला मदत केली वगैरे. पण त्याच्यानंतरचे लोक जेव्हा रस्त्यावरती येत आहेत, काल किरण मोघे यांनी याचा उल्लेख केला, मला त्याचं फार महत्वाचं हे वाटलं, महत्वाचा मुद्दा, की आज रस्त्यावरती लोक येत आहेत किंवा याबद्दलच्या ज्या मागण्या ज्या करत आहेत त्याच्यामध्ये एक राजकारण आहे, सत्ताकारण आहे आणि याच्यामध्ये एक फॅसिस्ट अशा प्रकारचा उद्देश पण मला दिसतोय. म्हणजे माझ्या ताब्यात, आमच्या ताब्यात द्या, समूहाच्या ताब्यात अधिक त्या आरोपीला, त्या अपराध्याला द्या, आम्ही त्याच्या जवळ बघतो काय करायचं ते वगैरे. म्हणजे हिंसा हा एका वेगळ्या अर्थानं या यंत्रणेचा भाग आणि तो नीतिमत्तेला धरून असलेला भाग असं होतोय, असं दिसतंय. एक आणखीन एक आहे जीवशास्त्र, म्हणजे बायोकेमिस्ट्री, पुरुषाचं जीवशास्त्र म्हणून मांडण्यात येत आहे. आणि आता वेगवेगळ्या मोठ्या स्केलवरती, म्हणजे जागतिक पातळीवरती या जीवशास्त्राचा खरं म्हणजे पराभव झालेला आहे. म्हणजे टेस्टोस्टेरॉन किंवा काही मेल हॉर्मोन ज्याला आपण म्हणतो, याची लेवल वाढल्यानंतर बलात्कार करावा असं वाटतो, लैंगिक शोषण करावं असं वाटतं. याला आधार नाही, म्हणजे बायोलॉजिकल, मेडिकल अशा प्रकारचा आधार खरं म्हणजे नाही. टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढल्यानंतर देखील माणूस अतिशय साधा सरळ माणूस म्हणून वागू शकतो, राहू शकतो. तरुण असतात माणसं आणि हे बलात्कार करत नाहीत. आणि ज्यांचं टेस्टोस्टेरॉनचं लेवल कमी आहे असे लोक बलात्कार करू शकतात. पूर्वापार पुरुष प्रधान व्यवस्था हा जवळपास फार मोठा आधार या बलात्कारी माणसाला असतो. त्याला जोडून मगाशी उल्लेख केला रेणुकाने आणि समीरने देखील, सोशल मीडिया, टीव्ही, पोर्नोग्राफी यांचाही आधार या बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला हा मिळतोय. याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल, मी आता चित्र बाजूला ठेवतोय, या पोल्समध्ये, या घराच्या आधारामध्ये एका आधाराचा अजिबात उल्लेख नाही. ते म्हणजे पुरुष मानसिकता कशी घडते आणि तशी घडू नये म्हणून जे काही शिक्षण किंवा संस्कार करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो नाहीच आहे. पण हा पण एक भाग या बलात्कार करणाऱ्या किंवा लैंगिक शोषण करणाऱ्या, लैंगिक अपराध करणाऱ्या माणसाच्या पथ्यावरती पडतो. एकही धडा नाहीये शाळेमध्ये, 1ली ते 10वी तुम्ही बघा, रिलेशनशिप, नातेसंबंध, शानदार सुंदर अशा प्रकारचे नातेसंबंध. अर्थातच आई वडील यांच्याबद्दलचं जे काही प्रेम आहे, घर, भाषा, नंतर अमुक तमुक राज्य, महाराष्ट्र राज्य, बंगालचं राज्य, अमुक राज्य, हे सगळं याच्याबद्दलचं प्रेम आणि याच्याबद्दलचं नातं प्रचंड दिसतं. परंतु आपल्या बरोबर शिकणारी मुलगी, आपल्या बरोबर शिकणारा मुलगा यांचं नातं काय, याच्याबद्दल एक धडा नाही आपल्या. आणि या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता निर्माण होऊ नये अशा प्रकारची पण एक यंत्रणा ही आहे. उदाहरणार्थ को एज्युकेशन, जिथे आता जिथे को एज्युकेशन नाहीच आहे, मुद्दामने सांगण्याची गोष्ट मला महत्वाची वाटते, कारण रिलेश आणि आत्ताचा जो आमचा जो प्रयत्न आहे तो मुख्यतः तरुण होणाऱ्या, मोठ्या झालेल्या, मोठ्या होऊ पाहणाऱ्या मुला मुलींसाठी आम्ही तो रिलेशानी नावाचा कार्यक्रम करतो. संवादी कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये सहभागी असणं, पार्टिसिपेटरी असणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे असं मी मानतो. कारण प्रश्न रिलेशनशिपचा आहे, प्रश्न ज्ञानाचा नाहीये, प्रश्न लैंगिक शिक्षणाचा पण नाहीये. त्यामुळे पुरुषांचे संवाद, लहान पुरुषांचे, वयाने लहान असणाऱ्या पुरुषांचे संवाद करणं हे मला वाटतं की मूलभूत महत्वाची गोष्ट आहे, ती आम्ही करायचा प्रयत्न करतो एकत्र येऊन. आणि हा पुरुषांचे फक्त बोलण्याचा मुद्दा नाही आहे,
पुरुषांना आयसोलेट करा, मुलींना आयसोलेट करा आणि त्यांच्याशी वेगवेगळं बोला, शरीराबद्दल, मनाबद्दल, संस्कृतीबद्दल, बलात्काराबद्दल, मास्टरबेशन बद्दल. असं नाहीये. एकत्रितपणे हा हा एक वेगळा प्रवास मुला मुलींचा सुरू व्हावा असं आम्हाला वाटतं, की ज्याच्यामध्ये सन्माननीय नातं, डिग्निफाईड रिलेशनशिपचा पाया घातला जातो असं आम्हाला वाटतं. काय असतं याच्यामध्ये, तर बेसिकली असं आहे की आता उदाहरणार्थ अगदी दोनच गोष्टी इथे मांडेन. मास्टरबेशन. आता मास्टरबेशन ही एक नॉर्मलाइज असणारी गोष्ट खरं म्हणजे आहे, परंतु त्याला इतकं पाप आणि त्याला काय वाटेल ते चिकटवलेलं आहे. याच्याबद्दल चर्चा होते आमच्या या रिलेशनीमध्ये, स्वतःच्या शरीराबद्दलची चर्चा. एका ठिकाणी असाच एक प्रयोग चालू होता, संवाद चालू होता. मी सहज असं त्या मुलांना, तरुण मुलगे होते 20-25 वर्ष वयाचे, तर त्यांना मी असं म्हटलं की मास्टरबेशन करताना, हस्तमैथून करताना तुमची इमेजरी काय असते, फॅन्टसी काय असते. माझी अपेक्षा अर्थातच वेगळी आणि साधी होती, परंतु 27 पैकी 9 तरुण लोकांनी जे काही लिहिलं, त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही नावं घालू नका प्लीज, तुम्हाला दोष देण्याचा आमचा उद्देश नाही. पण 27 पैकी 9 तरुणांनी हिंसेचा उल्लेख केला. जबरदस्ती, हिंसा, चिरडून टाकणं, तिला वेदना होणं, याच्यामध्ये माझा आनंद असतो. ही फॅन्टसी आहे. 27 पैकी 9 म्हणजे फार मोठं पर्सेंटेज आहे असं मला स्वतःला वाटतं. पोर्नोग्राफी बद्दल आम्ही एक छोटस नाटक करतो. मुलंच करतात आणि त्याच्यामध्ये ती जे काही चर्चा होते त्याच्यामध्ये स्त्रीच्या देहाचं वस्तुकरण आणि त्याबद्दलची हिंसा, त्याबद्दलचं काय जे काही पुरुष प्रणित, पुरुष केंद्रित अशा प्रकारचं प्लेजर, सुख, समाधान याचा उल्लेख होत असतो. त्यातून हळूहळू मुलगे या चर्चेतून शहाणे होत जातात, असा आमचा अनुभव आहे. मासिक पाळीबद्दल मुलग्यांना प्रश्न विचारला, तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं मासिक पाळीबद्दल. पहिल्यांदा मुलं काही बोलतच नाहीत, मुलगे बोलतच नाही, त्यांच्या डोक्यात काहीतरी असतंच, काही नाही काहीतरी, परंतु ते बोलत नाही. मुली पण सुरुवातीला बोलत नाही. पहिल्यांदा आम्ही मुला मुलींच्या मनाचा नकाशा काढायचा प्रयत्न करतो, त्यांना बोलतं करतो, पण त्यांच्याकडे हे उत्तर नसतं. पण मुली हळूहळू एम्पॉवर व्हायला लागतात, कारण मासिक पाळी त्या बाबतीमधलं जे काही ज्ञान आहे, जी काही माहिती आहे, ती जर नीटपणे झाली तर, मगाशी संवेदनेचा जो उल्लेख केला वेदनेचा, ती वेदना पण खूप कमी होते. काही मुलींची वेदना जाऊ शकते, पूर्णतः त्या बऱ्या होऊ शकतात. व्हिटॅमिन B1 जर त्याच्यामध्ये जर नीटपणे आपण जर काय म्हणतात त्याचा वापर केला तर ते पण नाहीच होतं आणि दडपण जातं. मुख्यतः दडपणामुळे पिच्युटरीवरती परिणाम होतो वगैरे. हे सगळं ज्ञान मी आता देत नाही तुम्हाला, पण याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे तो स्पर्श आणि स्पर्शाची भाषा. ही एकत्रितपणे या स्पर्शाच्या कथा आम्ही त्यांना सांगतो. अर्थ याच्यामध्ये गुड टच, बॅड टच हे जे रिडक्शन आहे, अनेक ठिकाणी गुड टच, बॅड टचच्या गोष्टी सांगितल्या जातात आणि सर्व काही फॉर्म्युला आहे, एक सूत्र आहे, अशा पद्धतीने सांगितलं जातं. खरं म्हणजे असं नाहीये. कधी कधी बॅड टच त्या उद्देशाने टच जो काही केला जातो बॅड पद्धतीने, तो सुखाचा वाटू शकतो. कळत नाही, समजत नाही का वाटतो तसा. याच्याबद्दल काही मुलींचा अनुभव हा कथा स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्यासमोर मांडतो आणि त्यातून कशा प्रकारची काही गोष्ट होऊ शकते, धोका होऊ शकतो, याच्याबद्दल बोललं जातं. मुली हळूहळू एम्पावर होतात आणि मुली जेव्हा होतात तेव्हा मुलग्यांचा माचोपणा जो आहे, माचोगिरी, पौरुषाने ती कमी होते आणि त्यांचा पौरुषाने ते रिलेशाने असा प्रवास सुरू होऊ शकतो. हे जे या प्रकारचे जे अपराध आहे ते काय म्हणतात त्याला, या लैंगिकतेचे आविष्कारच पण अतिशय भयानक अशा प्रकारचे आविष्कार जे होतात त्याच्या पाठीमागे आम्ही अपराध करत नाही आहोत आणि आय एम बंडल ऑफ हार्मोन्स, याच्या पलीकडे माझं अस्तित्व नाही, अशा पद्धतीनं जेव्हा मंडळी मांडणी करतात लोकसत्तेचा जो चतुर्मधला जो लेख आहे, पुरुषांची मानसिकता, बलात्कारी पुरुषाची मानसिकता, याच्यामध्ये त्यांनी डोपामाइन आणि काही हार्मोनचा उल्लेख केलेला आहे. जणू काही निसर्ग
काहीतरी असं सांगतोय आणि याला फार उत्तर नाही, अशा प्रकारचं पण एक ध्वनीच व्हायला लागतं. खरं त्यांचं म्हणणं असं नाहीये, पण तसं ध्वनीच व्हायला लागतं. काय असतं की एक वैद्यकीय वर्णन करणं मेंदूचं किंवा काही रसायनांचं, ते वैज्ञानिक टर्म्स वापरून, शब्द वापरून जेव्हा वर्णन केलं जातं, लोकांना असं वाटतं ती कारण मीमांसा आहे. ही कारण मीमांसा नाही, फक्त हे वर्णन आहे, नॅरेशन आहे. आणि नॅरेशन घेऊन आपण जर बघायला लागलो तर मग एक प्रकारचं काय म्हणता येईल त्याला, की आपण काही करू शकत नाही फारसं. दमन करायचं, स्वतःच्या इच्छांचं दमन करायचं, हार्मोनचं दमन करायचं, हा एकच मार्ग राहतो. आणि त्यासाठी मग आहे ना, म्हणजे मास्टरबेशन करू नका, हा विचार मनात आणू नका, अमुक प्रेमात पडू नका, कोणत्याही प्रकारे सेक्सचा विचार येताच कामा नाही, वगैरे वगैरे. या प्रकारे जेव्हा सांगितलं जातं आणि मुलांना वेगळं आणि मुलींना वेगळं सांगितलं जातं, यातून सेक्स एज्युकेशन जे काही केलं जातं त्याच्यामध्ये फार मोठे प्रश्न आहेत. मला असं वाटतं की या संवादी पद्धतीने काही जर गोष्टी घडल्या तर मला असं वाटतं की शाळांमध्ये असं काहीतरी होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं. मात्र हा संवादच असला पाहिजे. आता संवादावरती माझा भर यासाठी की लेक्चर्सने काही होत नाही, किंवा वैद्यकीय वैज्ञानिक ज्ञान दिलं आणि वैज्ञानिक म्हणजे मासिक पाळीबद्दलची स्वच्छता आणि मासिक पाळीबद्दलची फिजिओलॉजी आणि अनाटॉमी जर नीटपणे सांगितली, शरीरशास्त्र, म्हणजे काहीतरी उलगडा होतो असं नाहीये. किंबहुना मासिक पाळीबद्दलचं शास्त्रीय ज्ञान असणारी मुलगी देखील असं घरी जाऊन म्हणते की माझी आजी काही मूर्ख आहे का, ती सांगते ना वाजवलं पाहिजे, काहीतरी अर्थ असला पाहिजे त्याच्यामध्ये, असं म्हणणाऱ्या कितीतरी शिकलेल्या मुली आणि बाया आहेत. त्याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या शरीराबद्दलची कोणतीही सन्माननीय भूमिका मुलींच्या मध्ये वाढू नये, अशा प्रकारची पण योजना आहे. मला असं वाटतं की हा मुद्दा नातेसंबंधांचा असल्यामुळे ज्याला ट्रीटमेंट जी द्यायची आहे ही केवळ ही कायद्याची आणि जीवशास्त्रीय अशी नको आहे, किंवा पूर्वापार पुरुषप्रधान व्यवस्था आहे आणि तिला सातत्याने नुसतं त्याचाच उल्लेख करत राहणं, जेंडर एज्युकेशन करत राहणं, याने फारसा काही फरक पडत नाही. किंवा धर्मातल्या काही चांगल्या गोष्टी शोधून त्याचं जस्टिफिकेशन द्यायचा प्रयत्न करणं, यांनी पण काही होत नाही. सोशल मीडिया आणि टीव्ही आणि फोनोग्राफी याच्याबद्दल बरंच काही करता येण्यासारखं आहे, करायला पाहिजे. मला नक्की माहिती नाही की काय नेमकं करता येईल, पण एवढं मात्र नक्की आहे की सोशल मीडिया म्हणजे आपलं टेलिफोनचे डिव्हाइस आहे, ते मुलींच्या समोर मुलींपासून दूर ठेवणं, त्याच्यावरती बंदी घालणं किंवा त्याच्याबद्दलची हिंसा घरामध्ये घडवून आणणं, याने मुलं आणि मुली नाराज होणार आहेत, निराश होणार आहेत. आणि खरं ही जी मुलं आहेत ती त्यासाठी जबाबदार नाही, मोठी माणसं म्हणजे अडल्ट माणसं यांनी सोशल मीडिया, फोनोग्राफी वगैरे तयार केलेला आणि त्याच्याबद्दल मोठा एक व्यापार, एक धंदा हा सगळा आहे. हे जाणून घेऊन आपण ती जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन मुला मुलींशी बोललं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे असं आहे की पुरुष मानसिकता जी आहे ती आज समजा असं आहे की अनेक पुरुष म्हणजे असे काही सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट आहेत जगामध्ये, ते असं म्हणतात की बलात्कारी किंवा जे रोगी अपराधी किंवा ज्याच्यामध्ये आजार आहे, अशा प्रकारच्या माणसांच्या मानसिकतेचा शोध घेण्याऐवजी जे लोक सज्जन आहेत, जे लोक बलात्कार करत नाहीत किंवा असं काही अपराध करत नाहीत, ते का करत नाहीत याचा शोध घ्यायला पाहिजे. दुसरं उदाहरण म्हणजे शेतकरी, जे ते खूप मोठा तोटा आला, हमी भाव मिळाला नाही तरी आत्महत्या करत नाही, ते का करत नाहीत याचा शोध घ्या. याचप्रमाणे पुरुषांच्या चांगले जे पुरुष आहेत त्यांच्या मानसिकतेचा शोध घ्या, ते असं का करत नाहीत. तर त्याच्यामध्ये दोन भाग असं मला वाटतं की एक प्रकारचा पुरुष असतो तो, त्याला भय वाटतं, भीती वाटते, कायद्याची भीती वाटते. याबद्दलच खरं म्हणजे श्रेयस आणि प्रेयस याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. एवढं शेवटचं वाक्य मला होतं. थँक्यू व्हेरी मच. खूपच महत्वाचं सांगत होतास तू मोहन, आणि समीरनेही खूप महत्वाच्या गोष्टी आपल्या सगळ्यांसोबतच शेअर केल्या आहेत. पण रात्र होत आहे आणि आपल्याकडे कमी वेळ आहे, म्हणून आपण ही चर्चा आता सगळ्यांसाठी थेटपणे ओपन करत आहोत. मला वाटतं मी एक मुद्दा आता मोहन देसने जे सांगितलं ना त्याच्यामध्ये
अनेक मुद्दे या प्रकरणात म्हणजे समाविष्ट आहेत हे आपण सततच लक्षात ठेवूया असं वाटतं मला. म्हणजे सिंपल नाहीये हे. कुठल्याही एका कारणावर भर देऊन बाकीची विसरावीत इतकं सोपं नाहीये. म्हणजे एक पिडोफिलियावर संशोधन जे चाललंय आता, की लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण वाटणारे पुरुष आणि काही मोजक्या स्त्रिया असतात, सगळ्या समाजांमध्ये असतात ते. तर त्याच्या तो गुन्हा म्हणूनच मानला जातो अजूनही, कारण लहान मुलांना सफर व्हावं लागतं त्याच्यातनं. पण तो गुन्हा मानण्याबरोबरच तो कुठून येतो, काय आणि त्याचं काय करावं, त्या व्यक्तींची ती जेन्युइन सेक्शुअल फिलिंग असते. त्याला काही त्यांचा दोष असतो किंवा हे असं नाहीये. ह्याच्यावर पुण्यातच केईएम हॉस्पिटलमध्ये चांगलं संशोधन चालू आहे, गेली अनेक वर्ष चालू आहे. किंवा एक अजून एक प्रकार आहे सेक्शुअल अट्रॅक्शनचा, जेरेंटोफिलिया नावाचा. तो फार दुर्मिळ आहे, खूप कॉमन नाहीये, दिसत नाही तो. पण स्त्री किंवा पुरुषांना आपल्यापेक्षा 20-30 वर्ष जास्ती असलेल्या विरुद्धलिंगी व्यक्तीचं जास्ती आकर्षण वाटतं. म्हणजे मला भेटलेला पुरुष होता, त्याला वयस्कर स्त्रियांचं लैंगिक आकर्षण वाटायचं. आणि ते त्याच्या दृष्टीनं जेन्युइन होतं की त्याला तरुण स्त्रीचं आकर्षण वाटतच नाही, त्याला फक्त वयस्कर स्त्रीचंच आकर्षण वाटतं. असं आहे की हे गुंतागुंत आहे. आता इथं त्याला कुठलं लेबल लावावं असं नाहीये, किंवा त्याचा तो गुन्हा तर अजिबातच नाहीये, त्यांनी काही केलेलं पण नाही गुन्हा. तर म्हणजे बऱ्याच गोष्टी याच्यात गुंतलेल्या आहेत आणि सगळ्या फ्रंटवर आपल्याला एकत्रच काम करावं लागणार असं मला वाटतं. मला एक प्रश्न आहे सर, की जसं तुम्ही म्हटलात आता की मुलांशी आणि मुलींशी रिलेशनशिप बद्दल एकत्रितपणे बोलणं गरजेचं आहे. पण जर मुलांना किंवा मुलींना बोलताना सुद्धा जर लाज वाटत असेल किंवा जर आपण बोलायला जरी गेलो तरी त्यांची मानसिकता थोडी वेगळीच राहते. कारण आपण बघतो एखादा थोडा जरी विषय काढला तरी मुलांचं वागणं वेगळं असतं, मुलींचं वागणं वेगळं असतं. मग हे कसं बोलावं रिलेशनशिप बद्दल, किंवा हे कितपत योग्य आहे एकत्र बोलणं? मला या प्रश्नाचं उत्तर पण ह्याच्यात द्यायचं आहे आणि थोडा अनुभव पण सांगायचा आहे. म्हणजे मी पण रिलेशनचा भाग आहे. मी आरोग्य भानमध्ये 14 वर्षापासून मोहन सोबत काम करतो. आणि हा जो प्रश्न आहे तो महत्वाचा आहे, की हे इतकं सहज आणि सोपं असं वाटत नाही. परंतु गेली अनेक वर्षापासून आम्ही ह्या रिलेशनच्या कार्यशाळा घेतो आहोत. आणि त्यातला जो अनुभव आहे तो मला सांगावासा वाटतं, की तुमची जी पद्धत आहे त्या पद्धतीवरती ते अवलंबून आहे. आम्ही 278 कार्यशाळा पूर्ण भारतभरामध्ये घेतलेल्या आहेत. आणि या 278 कार्यशाळेतला तो जो अनुभव आहे तो अनुभव आम्हाला असं सांगतो की अर्थातच, कारण मुळात आम्ही सुरुवातच अशी करतो की स्त्री आणि पुरुष हे दोघं घरात एकत्र असतात, समाजात एकत्र असतात, काम करताना एकत्र असतात. पण ह्या शरीराच्या अनुषंगाने विषय सुरू झाला की आपल्याला वेगळं आपण करायला लागतो. तर असं वेगळं न करता जेव्हा आपण ते एकत्र पद्धतीने आणि सन्मानाने घ्यायला लागतो, तर मुळामध्ये तुझी जी पद्धत आहे, मेथडॉलॉजी आहे, मी असं आवर्जून असं म्हणेन की आमच्या रिलेशनमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला ती पद्धत, कारण ती एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे वेळेचं खूप मर्यादा आहे, इथे ते सहजासहजी करता येणार नाही. पण त्यातला एक अनुभव असा मी या विषयाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की आम्ही आता 10 शाळांमध्ये काम करतो आहोत हडपसर परिसरामध्ये. आणि याच पद्धतीच्या 9वीच्या मुलांच्यासाठी कार्यशाळा घेतो. मागच्या वर्षी आम्ही अशा 20 कार्यशाळा घेतल्या आणि त्याचा मागोवा म्हणून यावर्षी आम्ही एक फॉलोअप घेतला. आणि या फॉलोअप मध्ये की तुम्हाला रिलेशनमधनं काय मिळालं यातले फक्त मी 2 मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. असा जेव्हा प्रश्न मुलांना विचारला तेव्हा रिलेशनमध्ये सहभागी झालेल्या 95% मुलांनी आणि मुलांनी असा अनुभव सांगितला की आमची मुलीकडे बघण्याची दृष्टी बदलली, आम्ही मुलींना सन्मानाने बघू लागलो. आणि दुसरा मुलींचा अनुभव असा होता की आमचा मुलांच्या बरोबरचा डिस्कम्फर्ट किंवा असुरक्षितता आम्हाला त्यांच्या नजरेतली कमी वाटली आणि जास्त सुरक्षित वाटायला लागलं आणि आम्ही त्यांच्याशी आता बोलू लागलो. तर हा जो अनुभव आहे हा अतिशय, आणि आमच्याकडे तो लिखित स्वरूपामध्ये आम्ही ॲज अ फीडबॅक म्हणून घेतलेला आहे. तर त्याचा आम्ही आता अनालिसिस करतोच आहोत. तर ही जी कार्यशाळा आम्ही घेतो किंवा हे जे रिलेशन शिबिर घेतो, त्या शिबिराची जी पद्धत आहे त्या पद्धतीवरती हे सगळं एकमेकांशी आपण काय पद्धतीने बोलतो त्यावरती मला असं वाटतंय की अवलंबून आहे.
कारण लाज, शंका, संकोच ह्या आपल्या संस्कृतीने आपल्याला इकडे पेरलेलं आहे. तर हे सहजासहजी नाही निघत, परंतु आपला हेतू आणि आपण करत असलेलं काम यातली पद्धत, या दोन्ही गोष्टी जर अतिशय चांगल्या असतील तर आमचा 278 कार्यशाळेचा अनुभव आहे आणि तो निश्चितपणे आम्हाला तुम्हाला कधीतरी कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मवरती सांगायला आवडेल. नमस्ते सर्वांना. मी सुचित्रा काटकर साताऱ्यातून बोलतीये. प्रश्न विचारण्यापेक्षा मला काही असे मुद्दे हे करायचे होते की आता समीर सरांनी किंवा मोहन सरांनी पण खूप छान छान मुद्दे मांडलेले, की प्रत्येक मुद्द्यावरती एक एक आपलं सेशन असावं असं एक माझं सजेशन आहे. आणि त्याच्यानंतर बरेच असं वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे वेगवेगळे लोक सगळे इथं ह्या वरती आहेत, तर आपण एक ह्या सगळ्या लोकांचा एक ग्रुप केला आणि त्याच्यामधून आता सरांनी जे रिलेशनचे जे काही मुद्दे सांगितलेत किंवा काय, तर अशा अनुषंगाने आपण पुढे ऑनलाईन ट्रेनिंग किंवा असं काही देऊन ह्या जर काम अधिक व्यापक करता आलं, कारण आम्ही साताऱ्यामध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतो किंवा मी बालकल्याण समितीमध्ये काम करते. आमच्याकडे दररोज पोक्सो विक्टिम्स येतात किंवा काही ह्या सगळ्या, तर ह्या सगळ्यांच्या अनुभवाचा, सगळ्यांच्या कामाचा किंवा काय, हा सगळा आपण व्यापक दृष्टीने विचार करून ते जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी आपल्याला काही करता येईल का, आणि ते करण्यासाठी आपण एक ग्रुप तयार करून काम करावं असं माझं सजेशन आहे. नमस्कार सर्वांना. मोहन भाऊंनी आणि समीर यांनी दोघांची खूपच महत्वाचे मुद्दे मांडले आणि रेणुका, सुरुवातीला तुझी जी निरीक्षणं मांडलीस ती पण खरंच महत्वाची होती. आपल्याला स्त्रियांवर होणारी हिंसा थांबवायची आहे आणि ते थांबवण्याची पूर्वतयारी म्हणून आपण हा जो एकमेकांशी शेअरिंग करतोय हे खरंच मला महत्वाचं वाटतंय. हा बेस तयार होतोय आपल्या सगळ्याचा. मी कायद्याच्या चौकटीत, कायद्या संदर्भात सध्या काम करते आणि स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुषांची लैंगिकता या संदर्भातली काही समज माझी वाढवण्यासाठी काही प्रशिक्षण घेतलंय आणि दिलंही आहे. आणि त्याच्यातनं मला काही प्रश्न निर्माण झालेत जे कदाचित मोहन भाऊ, समीर भाऊ तुम्ही कम्युनिकेशन करताना हे बघतही असाल, मला समजून घ्यायचंय म्हणून. आणि हे मी इथे मांडते की इथून पुढे आपलं कम्युनिकेशन मुलांबरोबर जे आपल्याला संवाद साधायचा आहे त्यासाठी मला उपयोगी पडेल म्हणून विचारते आहे. मला एक काळजी वाटते, मी स्वतः पण म्हणते की आपण मुलग्यांशी बोललं पाहिजे, पण एक लाट आहे की मुलींना सबल करा, मुलींना रणरागिणी बनवा, आणि आता अशी लाट नको यायला की मुलग्यांशीच बोला. म्हणजे मुलग्यांना आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं नाहीये हे आपण लक्षात ठेवतोय ना. दुसरं मला चॅलेंज या सगळ्या कम्युनिकेशन मध्ये असं वाटतं की आपल्या संपर्कात ही मुलं अगदी एखादा तास, 1.5 तास, 2 तास असतात, पण त्या व्यतिरिक्त त्यांच्यावर बंबार्डिंग मात्र प्रचंड अग्रेसिव्ह पुरुष सत्तेचं आणि अग्रेसिव्ह हे सगळं आहे त्यांच्यावर बंबार्डिंग, जाहिरातींमधून, घरामधून आणि अगदी त्यांच्या मित्रमंडळींपासून. तर तो प्रभाव कमी करायला आपली स्किल्स कशी वाढवता येतील हे मला समजत नाही. मला ती काळजी वाटते. आणि तिसरा मुद्दा असा आहे की मुलांशी बोलत असताना मुली म्हणजे स्त्रिया ज्या बलात्कारी वृत्तीला पाठिंबा देतात, खतपाणी घालतात किंवा हिंसक वृत्ती जोपासली जाते त्या स्त्रियांमध्ये, असं आपल्याला समाजाच्या सगळ्याच घटकांशी बोलावं लागेल असंही मला वाटतं. या कोणाशी बोलायचं या संदर्भात हे याबद्दलचे मुद्दे होते. दुसरं काय बोलायचं किंवा याची सुरुवात म्हणजे बलात्कारी वृत्ती किंवा स्त्रियांवर हक्क दाखवणारी वृत्ती कुठून येते आपण बोलतोय. तसं पुरुष म्हणजे कोण आणि पुरुषत्व म्हणजे आपण जेव्हा कम्युनिकेशन करू तेव्हा पुरुषांशी बोलणार म्हणजे नक्की कोणाशी बोलतो, तुम्ही कोणाशी बोलता. कारण सेक्शुअलिटी हे फ्लुइड आहे. एकच पुरुष हा त्याच्या नातेसंबंधांमध्ये किंवा त्याच्या संपर्कात येणाऱ्या स्त्रियांशी, वेगळ्या नात्यातल्या आणि वेगळ्या प्रकारच्या स्त्रियांशी तो वेगळा वागतो, किंवा एकच पुरुष एकाच स्त्रीशी वेगळ्या परिस्थितीत वेगळा वागतो. त्याची अभिव्यक्ती, लैंगिक अभिव्यक्ती वेगळी वेगळी असते. अशा वेळेला नक्की आपण कुणाशी संवाद साधतो,
किंवा स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार हे इंटरसेक्शनॅलिटी बघत नाहीत किंवा अक्रॉस द सेक्शन्स सगळ्या जाती धर्माच्या वयाच्या सगळ्या प्रकारच्या स्त्रिया आणि दुर्बल पुरुषांवर आणि पारलिंगी व्यक्तींवर अत्याचार होतात. तसेच अत्याचारी हे सुद्धा क्रॉस द सेक्शन सगळीकडे दिसतात. मग आपण नक्की कुठल्या पुरुषांशी बोलतोय हा टार्गेट आपण काही ठरवत असतो का? आणि हे कम्युनिकेशनचे पॅटर्न्स आणि मेथड्स आपण वेगवेगळ्या ठरवतो का? मॅस्क्युलिनिटीज बदलतात त्या कशा लक्षात घेतो आपण कम्युनिकेशन करताना? ह्याच्याबद्दलची मला नक्की माहिती समजून घ्यायला आवडेल आता किंवा नंतर केव्हा संधी मिळेल तेव्हा. आणि हे आपल्याला सगळ्यांना मान्यच असेल की आपण वृत्ती आणि मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण अर्थातच संवादांनी सगळेच बदल घडणार आहेत असं नाही. अत्याचार घडत राहणार आहेत, त्यामुळे कायद्याची पण गरज पडणार आहे. त्यामुळे कायदा आणि कायद्याचा बडगा आणि संवादाचं माध्यम या दोन्हीचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. हे मान्य सगळ्यांना हे खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद. मी काही कमेंट सेक्शन मधल्या कमेंट्स वाचते. अजून काही हात आपले वरती आहे, पण या कमेंट सेक्शन मध्ये खूपच वेळ येऊन पडलात म्हणून मी त्याला आधी प्राधान्य देते. सुहास कोल्हेकर ताई सांगतायत की पोलीस ॲज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ स्टेट टू दोज हू प्रोटेस्ट, नॉट जस्ट टू वुमेन बट ऑल्सो टू मेन, टू थ्रेटन अँड कंडेम देअर व्हेरी एक्झिस्टन्स. To such victims, we have to tell and convince them this you should face as an accident. However, this is not easy. खूप महत्त्वाचं सांगतायत ते, आणि ह्याच्यावरनं मला एक आठवलं किंवा लिंक लागली ती म्हणजे आत्ताच्या या 2 घटना विशेषतः बदलापूरच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या एका पत्रकाराला, महिला पत्रकाराला तुझ्यावरच बलात्कार झालाय का, अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. आणि एकूणातच राजकीय व्यवस्था ह्याच्याकडे कशी पाहतीये हे यातनं कळतं. आणखी एक सजेशन असं होतं, लिंग समभाव या विषयावर मुलामुलींसोबत त्यांच्या पालकांसोबत संवादात्मक कार्यक्रम, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस यंत्रणा, डॉक्टर, प्रशासन यांचे लिंग समभाव म्हणजे जेंडर या विषयावर प्रबोधन व्हायला हवे. नागरिकांसोबत संवाद, पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य, संवाद यात्रा. खूप महत्त्वाचं आहे हेही सजेशन, आणि ते आपल्या सगळ्यांनाच समजलं आहे. आणखी काही प्रश्न होते, जसा सुहास कोल्हेकरांनीच परत प्रश्न विचारला होता की बलात्कार करण्यामागचं सत्तेचं आकर्षण, नैराश्य आणि त्यामुळे कमजोरांवर हिंसा करण्यातून समाधान मिळवण्यासाठी धडपड असेल का? सध्याच्या बेरोजगारी, आर्थिक ताण, नैराश्य यामुळे बलात्काराचे प्रमाण व हिंसकता वाढली आहे का? असा हा त्यांचा प्रश्न होता. अर्चनाने काही मुद्दे उपस्थित केले, त्याच्याबद्दल थोडस बोलावं म्हणतो. एक असं आहे की मुलग्यांशी फक्त बोलणं हे मला फार म्हणजे क्रिमिनल खरं म्हणजे वाटतं. आरोपी करणं त्यांना, किंवा तुमचाच कसा अपराध आहे, किंवा अगदी सुरुवातीला समीरने जी काही दिलगिरी किंवा एक अशा प्रकारचा एक अपराधी भाव त्याच्या बोलण्यात दिसला, मला असं वाटतं की हे आपलं ध्येय नाही. आपल्याला आता वाटेल, मला सुद्धा वाटतं की पुरुष असण्याबद्दलच एक अपराधी भाव हा मनात ठेवून आपण अनेकदा बोलतो. अशी वेळ सहसा येऊ नये. पुरुषाचा पण सन्मान असतो, मुलग्यांचा पण सन्मान असतो. आणि याच्यामध्ये मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की आज जे मुलगे मुलींच्या विरोधात बोलतात किंवा स्त्री जातीचा अपमान करतात, शिवीगाळ करतात, आई बहिणीवरनं शिव्या देतात, किंवा एक बेडेपणा त्यांच्यामध्ये आहे, माचोगिरीचा एक विचित्रपणा, तर त्यांनी अनुकरण केलेलं आहे. इम्प्लांटेशन आहे, हा एक कलम आहे, हे खरं नाही आहे. आणि मुलांना खरं शहाणं व्हायचं आहे. अनेक बाबतीमध्ये जेव्हा मुलांना काही मूलभूत प्रश्न विचारले जातात, तेव्हा त्याच्यापेक्षा मूलभूत प्रश्न मुलं निर्माण करतात, स्वतःला विचारतात, आणि त्यातून मुलगे शहाणे होण्याचा एक मार्ग सुरू होतो. आणि तो शहाणे होण्याचा मार्ग आहे तो मुलींशी संवाद झाल्यानंतर सुरू होतो. सुरुवातीला या रिलेशन शिबिरामध्ये अनेकदा त्यांचे मतभेद होतात, भांडणं होतात. ही होऊ द्यावं, हे नक्कीच होऊ द्यावं. मतभेद झाले ते हरकत नाही, भांडण सुद्धा होतं. आणि त्याच्यातून आपण रेफरी जो असतो, आपल्यासारखा कोणी माणूस, तर तो रेफरीच आहे, त्याची भूमिका अर्थातच महत्वाची असते. तिथे कोणाला तरी आरोपी करायचं किंवा पुरुष जातीला आरोपी करायचं, गुन्हेगार समजायचं, हे आम्ही कधी करत नाही, करू नये असं मला वाटतं. अर्थातच
हे मात्र अगदी खरं आहे की अग्रेशनचं वातावरण हे त्यांच्या आसपास पुरुषी अग्रेशनचं वातावरण जे आहे त्यांच्या आसपास आणि त्याची भाषा मगाशी फार चांगला उल्लेख समीरने केला. या भाषेचा बारेमाह वापर हा रोजच्या रोज सोशल मीडियामध्ये होतो, प्रत्यक्ष बोलण्यात होतो आणि त्याचं एक्सपोजर या मुलांना आहे, मुलग्यांना आहे, मुलींना पण आहे. त्यातून मुलगे कसे मार्ग काढतील हा मोठाचा मोठा प्रश्न आहे. मुली आणि स्त्रिया या मुलग्यांच्या अग्रेशनला पाठिंबा देतात ही गोष्ट खरी आहे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे वेगळ्या तऱ्हेनं. पण एकत्रित सेन्सिटायझेशन, एकत्रित बसून जे संवेदनशीलतेचा एक काय म्हणता येईल धडा शब्द फार चांगला नाही, पण काहीतरी शिकणं होतं, अनुभूती येते, हा मला महत्वाचा वाटतो. आणि याच्यामध्ये काय पुरुषत्व काहीतरी गमावलं जातं किंवा आपण काहीतरी बावड होतो किंवा असं काही नसतं. हे नीटपणे त्यांना समजेल असं या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. यामध्ये तरुणांची बोलणं हे सुद्धा रिलेशनही एक झालं आता, रिलेशनही 2, 3, 4, 5 रिलेशनही 7 पर्यंत 7 पर्यंत वृद्ध माणसांपर्यंत देखील रिलेशनचे कार्यक्रम होतात. त्यामुळे त्यांची बस आधी चुकलेली आहे लहानपणी, त्यांना मोठेपणी ही बस मिळू शकते. अशा रीतीने पण कम्युनिकेशनचे फॉर्म्स अर्चनाने फार महत्वाचा मुद्दा काढला की हे फॉर्म्स जे आहेत ते व्यवस्थितपणे सांगता येतील, अप्लाय करता येतील. बाकी मला सुहास कोलेकर आणि ज्योती केळकर यांच्या अगदी म्हणजे महत्वाची सगळे सूचना आहेत. सत्तेचं आकर्षण, बेरोजगारी, मला याच्याबद्दलच नक्की सांगता येणार नाही. बेरोजगारीमुळे हिंसाचार, बेरोजगारीमुळे लैंगिक अत्याचार वाढले आहेत, हे काही मला नीट कारण नक्की माहिती नाही, म्हणजे याच्याबद्दलची काही स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे नाही. आय एम सॉरी. बाकी आणखीन पण काही मुद्दे असतील तर जरूर. थँक्यू. मोहन, तुलाच जोडून एक प्रश्न आहे. तू जो मुद्दा शेवटी सांगत की जी माणसं असं करत नाहीत ती का करत नाहीत याबद्दल तू सांगत होतास, तर ते तू एक थोडक्यात पूर्ण करशील प्लीज? अगदी जरूर. माणूस अनेकदा समाजामध्ये राहतो तेव्हा त्याला भय वाटतं, भीती वाटते. ही पण एक वेगळ्या तऱ्हेची रिलेशन असते आणि ती मॉर्बिड असते, रोगट असते. निर्भय असायला पाहिजे, छानपैकी एक्सप्रेस करता आलं पाहिजे, अभिव्यक्ती करता आली पाहिजे. आणि ती अभिव्यक्ती करताना अर्थातच ती मूल्याधिष्ठित असली पाहिजे, संविधानिक असली पाहिजे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपण मानतो त्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे असं मला वाटतं. ती फ्री असली पाहिजे. पण असं होत नाही जेव्हा अपराध काय म्हणतात, अपराध करावासा वाटतो किंवा मला स्वतःला आवरत नाही अशी जेव्हा परिस्थिती असते, माझं काय टेस्टोस्टेरॉन उसळ्या मारत असतं रक्तामध्ये वगैरे, असल्या प्रकारच्या ज्या गोष्टी म्हणून काहीतरी डोक्यात येत असतं, अशा वेळी माणसं आवर घालतात. याचं कारण त्यांना भय वाटतं. मला असं वाटतं की भय वाटण्याचं काही कारण नाहीये. आपल्याला सन्मानाची गोष्ट केली पाहिजे. ती सन्मानाची गोष्ट जर असेल तर त्यामध्ये श्रेयस हे मिळू शकतं, भेटू शकतं. आणि त्यामुळे नातेसंबंधाचं, प्रेमाचं नातं हे अनेक रंगांनी उमलू शकतं आपल्या मनामध्ये आणि त्याची समृद्धी. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही कवित्व म्हणा, पोएट्री म्हणा, असल्या गोष्टीची गरज नाहीये. मी त्याबद्दल बोलतच नाहीये. किंवा काहीतरी माणसाने अगदी काही प्रचंड काहीतरी इमॅजिन करायला पाहिजे आणि युटोपियन राहायला पाहिजे असं काहीच नाही. हे स्वप्न नाहीये, ही ऍक्च्युली खरी गोष्ट होऊ शकते. आणि याचे दाखले हे आम्ही देतो. ते धर्मा जातीच्या पलीकडचे असतात, वर्गाच्या पलीकडचे असतात आणि त्याच्या गोष्टी कथा आम्ही मुलांना सांगत असतो. यातलं जे प्रेयस जी गोष्ट आहे त्याचा उल्लेख मला स्पेशली करावासा वाटतं की ज्यामध्ये या श्रेयस आणि प्रेयसच्या गोष्टीचं महत्व वाटलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय आणखी ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं महत्व वाटलं नाही पाहिजे. अशा रीतीने मानसिकतेची रचना ही मुद्दामून करावी लागेल. ती 3 दिवसाच्या आणि 2 दिवसाच्या काय कार्यशाळेमध्ये होते असं मला खरंच वाटत नाही. अनेक गोष्टी या आपल्या विरोधात जाणाऱ्या आहेत आणि म्हणून मग मी अर्चनाचं म्हणणं अगदी पुन्हा एकदा मी लावून दे. आणि मला समीर पण जे म्हणाला की पोलीस व्यवस्थापन असेल, कायदा असेल, न्याय व्यवस्था असेल, राजकारण, समाजकारण असेल आणि सगळ्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, या सगळ्या गोष्टींची ताकद ही सायमल्टेनियसली एकाच वेळी लावली पाहिजे. आणि त्यासोबत संवादाचं एक महत्व आहे. पण मग लोक म्हणतात याला किती वेळ लागेल ना. हा, वेळ लागणारच आहे, म्हणून सुरुवातच करायची नाही असं नाही होणार. सुरुवात तर केली आहे, करायला पाहिजे आणि ती वाईड स्प्रेड करायला पाहिजे असं मला वाटतं. खूप मोठ्या प्रमाणात ती करायला पाहिजे.
खूप खूप महत्त्वाचं मोहन. आणखीनही आपल्याकडे काही कमेंट्स आहेत. मोहन सरांनी सांगितल्याप्रमाणे मुलं-मुली शाळेत शिकतात, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या बाकावर बसवलं जातं आणि तिथूनच भेदभाव वाढतो, असं माझं मत आहे. हे बरोबर असू शकतं का? तर माझा अनुभव आणि कदाचित मोहनसुद्धा माझ्यासोबत ॲग्री करेल, की हो, इथूनच भेदभाव सुरू होत असतो. अरुणा देशपांडे म्हणतात, मुला-मुलींबरोबरच टीचरचं ट्रेनिंग देता येईल का? तर हो, आपल्याला टीचर, पोलीस, डॉक्टर सगळ्यांचंच आपल्याला सुद्धा ट्रेनिंग घ्यायची गरज आहेच आहे. वंदना यांची कमेंट आहे, अनेकदा स्त्रियाही कमालीची हिंसक भाषा वापरताना दिसतात. त्यामुळे एकमेकांशी सभ्यपणे व आस्थेने बोलण्याची भाषा आत्मसात करावी लागेल. मला बोलायचं नाहीये, फार फक्त कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की ही खूप छान सुरुवात तुम्ही सेशन घेऊन केली आहे आणि अशाच पद्धतीची सेशन कोणीतरी आणखीन सजेस्ट केलंय की वेगवेगळ्या यातल्याच विषयांवर वेगवेगळी सत्र व्हावी. तर समीर सरांना आणि मी समीर सरांची मांडणी, मोहन सरांची मांडणी अतिशय उत्तम आहे. सर फक्त म्हणजे समीर सर म्हणाले की पुरुषांनी जबाबदारी घ्यायला हवी, तर मला ते खूप जास्त अपील झालं. माझा मुलगा आहे, तर माझ्या एका मित्राशी असं या सगळ्या प्रकरण आता चालू होतं. तो नेमका तिकडचा बदलापूरचाच होता आणि मग त्याच्याशी बोलताना, वाद घालताना माझा थोडासा वेगळा हेतू होता. पण तो मला पटकन म्हणाला, अगं तुला काय आहे, तुला मुलगा आहे, माझी एकच मुलगी आहे वगैरे. असं आमचं बोलणं झालं. पण त्याचा हेतू आणखी त्याहीपेक्षा वेगळा होता. तो म्हणला, हे सगळं राजकीय सुरू आहे ग, तू घाबरू नकोस म्हणे, तुला मुलगा आहे. तेव्हा मी त्याला हे सांगितलं होतं की माझी जबाबदारी मला उलट जास्त वाटते की माझा मुलगा आहे, तर त्याला जबाबदार नागरिक बनवणं ही माझी जास्त जबाबदारी. तर ते सरांनी तो एक मुद्दा मला तो खूप अपील झाला. आणि मोहन सरांनी मगाशी सांगितलं की ते गुड टच आणि बॅड टच याच्या संदर्भातलं थोडं अजून ते बरोबर आहे सरांचं म्हणणं की बॅड टच कधी कधी हवा हवासा पण वाटू शकतो. तर त्याच्याबाबतची जी सायंटिफिकली जी काही त्याची जी मीमांसा आहे सगळी, तर ती जास्त म्हणजे त्याचं क्लॅरिफिकेशन जास्त मिळालं तर बरं होईल. आणि सन्माननीय नातेसंबंध म्हणजे डिग्निफाईड रिलेशन्स हा खूप महत्वाचा मुद्दा इथे मांडलाय. आणि मी फक्त एकच सजेशन देईन की आम्ही दाभोलकर सरांचे अमित दाभोलकर म्हणजे त्यांच्यासोबत मी मानस रंगमध्ये आम्ही काम करत होतो कोरोनाच्या काळामध्ये. आणि तेव्हा आम्ही एक ग्रुप केला होता आणि मग नंतर आम्ही फोनवरून बऱ्याच गोष्टी अशा हँडल करत होतो. तर अशा पद्धतीनं समीर सर जर का ग्रुप वगैरे करून काही करता आलं तर छान होईल. आम्ही असे काही पालक आहोत की आम्ही निदान आपल्या आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या आपल्या नातेवाईकांमध्ये या संदर्भात आम्ही संवाद साधू शकू. तुमच्याकडच्या ह्या माहिती घेऊन सगळं व्यवस्थितपणे मांडता येईल आम्हाला पण. डॉक्टर मोहन यांनी जे सांगितलं की हे 1-2 शिबिरातनं होणारी गोष्ट नाही, हा अनुभव आमचा आहे. कारण आम्ही स्त्रीमुक्ती संघटना म्हणून 96 सालापासून इतक्या शाळांमधून लाखो मुलांपर्यंत हा विषय पोचवणं, म्हणजे ह्याची शरीराची माहितीच नाही नुसतं, तर आपली लैंगिकता, लैंगिक अभिव्यक्ती वगैरे वरती पण केवळ काही सत्र घेऊन ते होत नाही म्हणून शाळांमधनं काउन्सिलिंग सेंटर्स, रेग्युलरली काउन्सिलर्स जाणं, मुलांना असं एक विश्वासाचा प्लॅटफॉर्म तिथेच त्यांच्या परिसरात, मग तो शाळेचा असेल, काही वस्ती असेल, गाव असेल, हा असला विश्वासाचा, तर मुलं खूप बोलतात. अगदी त्यांच्या आपल्याला जे वाटतात की त्यांनी ती चूक केली आहे, पण ती त्यांच्यासाठी त्या वयातली जी त्यांची उर्मी असते ती चुकीच्या मार्गदर्शनामुळे किंवा ज्या प्रकारची माहिती त्यांच्यापुढे उपलब्ध असते त्यातनं ते स्वतःला ते जसं काही इंटरप्रिट करतात की ते मिळालेली माहिती त्यानुसार ते वागतात. आणि ह्याचे खूप चांगले हे आलेले पण आहेत रिझल्ट. म्हणजे मुलं जे बोलतात त्यामुळे कळतं. त्यामुळे उपदेश करणं किंवा आपण काहीतरी खूप त्यांना देतोय ह्या आविर्भावात आपण गेलो नाही. केवळ आम्ही या रस्त्यावरून पुढे गेलो आहोत आणि आम्ही तुमच्या समोर काही दरवाजे ओपन करतोय. ह्या दरवाज्यातनं जाताना आत हे असं असं असू शकेल, निर्णय तुम्हाला करायचे. त्यांना एक स्वतंत्र वेगळं व्यक्ती म्हणून मानून तुम्ही जर काम केलं
तर त्याचे खूप चांगले परिणाम होतात. म्हणजे 96 सालापासून स्त्री मुक्ती संघटनेचा जिज्ञासा प्रकल्प वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या शाळात आणि लाखो मुलांपर्यंत पोहोचलाय. पण त्याला रेग्युलर मुलांबरोबरच्या ऍक्टिव्हिटीची जोड द्यावी लागते. 2-3 दिवसाचं, 5 दिवसाचं, टप्प्याटप्प्याने घेतलं जाणारं शिबिर हे सुद्धा तसं कमी पडतं. हा एवढाच माझा अनुभव म्हणून मला शेअर करायचा. तर खूप चांगल्या पद्धतीने आपण या विषयाकडे बघतोय. 2 प्रश्न मला नेहमी या सगळ्यामध्ये जाणवतात, की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीमध्ये जो एक सहजता असावी, मुलं-मुली एकत्र सहजपणे राहावेत आणि कुठल्याही पुरुषाच्या सहवासामध्ये मुलींना, स्त्रियांना किंवा लहान मुलांना देखील किंवा अशा पद्धतीने भय वाटता कामा नये. आणि हे खूप मोठं आव्हान आहे. ही गोष्ट पण खरी आहे, की हे जे भय न वाटण्याचा प्रश्न आहे त्याच्यावरती आपण खरं तर बोलायला हवं. कारण हे अशा अन्याय अत्याचार होतात तेव्हा समाजामध्ये एक भय पसरतं. जे त्या ताई आत्ता सांगत होत्या, उल्काताई, की त्यांना मुलगा आहे का मुलगी आहे वगैरे. प्रश्न तो नाहीये. म्हणजे माझ्या मुलीच्या बाबतीत मला भीती वाटतेय, माझ्या मुलाच्या बाबतीत मला भीती वाटते, असं पालकांना वाटत राहणं हे समाजामधल्या एकूणच भयग्रस्त मानसिकतेमध्ये वाढ करणारं आहे. आणि ते मला असं वाटतं अधिक चिंतेचं आहे. कारण दुसऱ्या बाजूने आपल्याला हे पण सांगत राहावं लागेल, की सगळ्याच ठिकाणी अत्याचार होतात असे नाही. सगळेच पुरुष वाईट असतात असं नाही. किंवा सगळ्याच पुरुषांना बलात्कारच करायचे असतात असं नाही. तर हे जर नाही झालं तर हे जे आपण एकमेकांमध्ये सहजतेचं नातं असावं मुलगा आणि मुलगीमध्ये, ते निर्माण करण्यामध्ये अशा अत्याचार जेव्हा घडतात तेव्हा सगळ्यात मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला आपण बाकीचं बोलत असताना ही पण एक गोष्ट बोलली पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे, की एक पुन्हा म्हणजे सातत्याने आपला मीडिया आणि हे सगळं राजकारण करू नका, राजकारण करू नका. सगळ्या राजकीय सत्ता जर या विषयांवरती ज्या पद्धतीने हँडल होतात, तो एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे कलकत्त्याचं प्रकरण असो, उन्नावचं असो, हाथरसचं असो, काश्मीरचं आसिफाचं असो किंवा आपलं परवाचं आपल्याकडे घडलेलं बदलापूर आणि त्यानंतर म्हणजे त्या 8-15 दिवसामध्ये ज्या पद्धतीने अनेक प्रकरणं समोर आली ती सगळी बघितली तर आणि त्याच्या पुढे बघत असताना मग तुमच्या राज्यात घडलं तर आमच्या भाजप शासित राज्यात घडलं तर ते गुन्हा नाही आणि अन्य राज्यात घडलं तर ते गुन्हा आहे. अशा पद्धतीने जी चर्चा चालते त्यामुळे ह्या स्त्री अत्याचाराचा प्रश्न जे आपल्यापैकी अनेक जण मी बघितली आता लिस्ट पाहिली की अनेक जण या विषयावरती काम करणारी मंडळी आहेत. त्यांना अनुभव असेल की आपण स्त्रियांच्या अत्याचाराविरुद्ध बोलत असताना आपल्याकडे आपल्या समोर संपूर्ण स्त्री समूह आहे. दुसऱ्या बाजूने आता स्त्री अत्याचाराबद्दल बोलत असणारा अशी विविध कंपार्टमेंट झालेली आहे. म्हणजे त्या आमच्याकडे कोपर्डीला अत्याचार झाला तेव्हा मराठा लोकांनी मोर्चे काढले आणि मराठा मुलींना पुढे करून त्या अत्याचाराच्या बद्दलचं हे केलंय. तर हे जे धोके सगळे आपल्या पुढे आत्ता आहेत की स्त्री अत्याचाराकडे बघण्याचे एक एक कप्पे तयार होत आहेत. ते कप्पे आणि दुसऱ्या बाजूनी हे जे प्रतिगामी विचारांचा जो सगळा एक मोठा प्रवाह जो देशभर वाहतो आहे त्याच्यामुळे सुद्धा ह्या अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे. याचा आपल्याला नकार देता येणार नाही. कारण असे अत्याचार जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या धार्मिक ध्रुवीकरणाचं वातावरण असतं तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये असे अत्याचार घडतात. हा जगभरातला अनुभव आहे धार्मिक वांशिक ध्रुवीकरणाच्या काळामध्ये. आणि स्त्रियांवरचे बंधनं वाढतात हे पण आपण आता बघतो आहोत. त्यामुळे आपल्याला एका बाजूनी ही पण गोष्ट मुलामुलींशी बोलावी लागेल, समाजाशी बोलावं लागेल, पालकांशी बोलावं लागेल. आणि सगळ्यात आपला आत्ता आहे ना म्हणजे मोकळेपणाने बोलते मित्रमैत्रिणींनो की ह्या ज्या यंत्रणा आहेत सगळ्या म्हणजे कायदा फार कडक आहेत. कायद्याचा प्रश्न अंमलबजावणीचा आहे. म्हणजे आता 30 मागण्या केल्या जातात. म्हणजे मागण्या सुद्धा अशाच असतात. आमच्या ताब्यात द्या, फाशीची शिक्षा द्या, हातपाय तोडा वगैरे वगैरे. हा जो सगळा एकदम वातावरण अशा पद्धतीने असंवैधानिक करण्याचा प्रयत्न या अशा अत्याचारांच्या काळामध्ये होतो. त्यामुळे ही आपल्या पुढे आत्ता हे आहे की आम्ही
इतके वर्ष चळवळींमध्ये जो एक स्त्री अत्याचाराच्या विरोधातला दृष्टिकोन तयार केला, त्याच्यामुळे मुली पुढे आल्या, स्त्रिया पुढे आल्या, आपल्या अत्याचारांबद्दल बोलायला लागल्या, गुन्हे दाखल व्हायला लागले. आणि दुसऱ्या बाजूने अंमलबजावणी कायदे पण कडक झाले. आता वेळ कमी आहे म्हणून त्याच्यात आपण आता त्याच्याबद्दल एक वेगळं सत्र आपल्याला घेता येईल कायद्याच्या बद्दलचं. पण मुख्य प्रश्न आहे तो अंमलबजावणीचे, आणि अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे, पोलीस, न्यायाधीश आणि शासन, प्रशासन, यांच्याशी आपल्यासारख्यांचा कुठलाही संवाद नाही. बाकीचे संवाद आपण स्वतःहून लोकांशी करू शकतो, त्या बाबतीत आपल्याला काही मर्यादा नाहीत. पण ह्या ज्या यंत्रणा आहेत सगळ्या, या यंत्रणांशी आपला कुठलाही संवाद नाही. तो कसा वाढेल याचा एक वेगळा विचार आपण केला पाहिजे. आणि एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आता इथे आलाय की ज्याचा अनुभव आपण वारंवार घेतो आहोत. मला वाटतं कोणीतरी वंदना म्हणून त्यांनी तो मुद्दा मांडला की काही स्त्रिया हिंसक पद्धतीने बोलत असतात, त्या हिंसेच्या वाहक असतात, जे व्हिक्टीम आणि वाहक अशा दोन्ही भूमिका त्या स्त्रिया करत असतात. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे धार्मिक ध्रुवीकरण कारणीभूत झालेले आहेत. जे स्त्रियांमध्ये हिंसा पेरण्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा एक मोठा हिस्सा राहिलेला आहे. तर त्याच्याही बद्दल काय करता येईल आणि सरसगटीकरण प्रश्नांचं न करता त्यातला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक भाग कसा पुढे आणता येईल त्याचा विचार आपण केला पाहिजे. आपण किती ठिकाणी पोहोचू शकतो हा भाग, आणि आपण पोहोचत असतानाच इथल्या संबंध राजकीय, सामाजिक, राजकीय यंत्रणेवर त्याचा काय परिणाम होतो असं काही आपल्याला करता येईल का याचा विचार व्हावा असं मला वाटतं. माझं बोलून झालं. धन्यवाद. मी डॉक्टर शीतल खिस्मतराव. थँक्यू. फार छान सेशन झालं. मी पटकन संपवण्याचा प्रयत्न करते. फर्स्ट ऑफ ऑल, फार छान वाटतंय की आय एम सराउंडेड बाय सेन्सिटिव्ह मेन लाईक मोहन, माणिक अँड समीर. दुसरं, एक अभ्यासाचा मुद्दा म्हणून मला असं वाटतंय की मुलं आणि मुली यांच्या लैंगिकतेच्या क्युरिओसिटीज वेगवेगळ्या वयात डेव्हलप होतात का, या विषयावरती थोडंसं म्हणजे अभ्यास करायला लागेल कदाचित. आणि त्याप्रमाणे आपण, कारण संवादाविषयी बोलतो आहोत, आणि तो संवाद कुठल्या वयात सुरू करायला हवा याच्यासाठी कदाचित मुलं आणि मुली यांची वयं वेगळी असू शकतात असं मला माझ्या मुलांवरून जाणवत आहे. 16 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा, याच्यामध्ये माझ्या 7 वर्षाच्या मुलाच्या शंका जास्त आहेत. तर त्यामुळे हा एक कदाचित अभ्यासाचा विषय आहे. दुसरं, एक मला फक्त पटकन मी एक इन्सिडेंट शेअर करते की आमच्या गावामध्ये जर एक असा लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता, ज्यामध्ये एका मुलीला तिच्या रिलेटिव्हने शाळेतून बाहेर नेऊन कुठल्या तरी लॉजवर नेऊन एक काहीतरी लैंगिक अत्याचार केला, परत घरी आणून सोडलं, 2 दिवसांनी परत घेऊन गेलं, आणि त्या दिवशी उशीर झाला म्हणून हे उघडकीस आलं. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली अशाच प्रतिक्रिया, लोकांच्या मारा झोडा वगैरे वगैरे. पण मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण त्या गोष्टीचं विघटन करत गेलो की मुलांचं घरी कम्युनिकेशन किती आहे, हा एक मुद्दा आहे की आपण आपल्या मुलांशी किती बोलतोय, काय बोलतोय, याच्यावरती आपण थोडं विचार करायला लागणार आहे. शाळा आणि म्हणजे शिक्षक आणि मुलं यांच्या कम्युनिकेशनवरती विचार करायला लागणारच आहे. दुसरं, मुलांनी त्यांच्या लैंगिक भावनेचं काय करायचं आहे एक्झॅक्टली, याच्यावरती जेव्हा विचार करायचा आहे तेव्हा मला आरोग्यभानच्या ज्या रिलेश आणि कार्यशाळा फार महत्वाच्या वाटतात, की ही मुलं क्लूलेस असतात आणि काय करायचं कळत नाहीये, तर त्यावरती काही करता येईल का. आणि दुसरं, आपण स्वतः काय करू शकतो त्याच्यामध्ये मला हे एक जाणवलं की एका छोट्याशा गावामध्ये जेव्हा एखाद्या मुलीला लॉजमध्ये घेऊन जात आहेत, तेव्हा ते सगळे एकमेकांना ओळखतात, पण जेव्हा आर्थिक फायदा होतोय त्यावेळेस मग आपण एका मायनर मुलीला एका 20 वर्षाच्या मुलाबरोबर जाण्यासाठी रूमची चावी देतोय का. मग ही जी माणसं असतात जी सोशल मीडियावरती खूप त्वेषाने व्यक्त होतात, पण आपण आपल्यापुरतं काय करू शकतो याच्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. तर त्या विषयावरती काही करता येईल का असं मला वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटी की या सगळ्या चर्चांती खूप होपफुल आणि सकारात्मक वाटलंय की आपण बदल घडवू शकतो नक्कीच. नमस्कार. खरं तर सर्व लोकांनी जे काही आतापर्यंत स्वतःचे अनुभव शेअर केले, यातून खूप चांगल्या पद्धतीचं जे निरीक्षण आहेत किंवा चांगले मुद्दे पुढे आलेले होते. खरं तर पाहायला गेलं तर मला याच्यामध्ये फक्त समजून घ्यायचा भाग होता की आपण बऱ्याच संस्था ह्या मुलांसोबत काम करतात, की मुलं असतील किंवा मुली असतील किंवा शिक्षक असतील, या ज्या काही गोष्टी घडत आहेत
तर यांच्याबद्दलची जी काही जनजागृती असेल किंवा मुलाच्या संदर्भाची जी काही मुलाच्या विकासाच्या टप्प्यांची जी काही वाढ होत आहे त्याच्याबद्दलचा जो काही समज आहे त्यांच्यामध्ये होणं अपेक्षित आहे. या संदर्भात सातत्यानं कार्यशाळा पण होतात किंवा कार्यक्रम पण होतात. पाठीमागे मी सातारामधून बोलतोय. रिलेशन सेशन आम्ही एका शाळेमध्ये पण घेतलेलं होतं आणि त्यांच्यामध्ये एक मला आवडलं होतं की सेशन झाल्यानंतर आम्ही पालक सभा पण तिथं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे आणि पालक सातत्याने याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी त्या फ्लो मध्ये कसे येतील याच्यावर तेवढं भक्कम काम होताना कुठं मी अजून अनुभवलेलं नाही किंवा पाहायला मला भेटलेलं नाही. किंवा असं काही आपलं सेशन्स पुढे जाऊन आपण करणार असेल तर आम्हाला मदत होईल की आम्ही ज्यावेळेस कार्यक्षेत्रामध्ये काम करतोय तर पालकांची भूमिका महत्वाची आहे. कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की माझ्या गावामध्ये असं झालं की मुलावर अत्याचार झाला आणि दहावीतल्या मुलानं 6 वर्षाच्या मुलावर अत्याचार करत असताना मुलगा त्याच्यामध्ये दडवला गेला आणि नंतर पालक सेटल झाले. चाइल्डलाईनची आम्ही हेल्प घेतली, पोलिसांची हेल्प घेतली आणि राजकीय दबाव तिथल्या व्यक्तीनं आणून ते एकदम सेटलमेंट झाली त्या प्रकरणामध्ये आणि ऐन वेळेला ते प्रकरण सगळं दाबलं गेलं. मग असाही राजकीय प्रभाव म्हणजे राजकारणांचा प्रभाव किंवा सामाजिक जे काही गावांमध्ये आपल्याला हे दिसतं वातावरण दिसतं त्याचा प्रभाव वेगवेगळ्या गोष्टीतून त्या गोष्टी प्रमोट करत असतात समोर येतं. मग अशा वेळेस त्या मुलानं किंवा त्या पालकांमध्ये त्या ताकदीची अवेअरनेस होणं किंवा त्या ताकदीचं आवाज उठवणं बऱ्याच वेळेला ते राहून जाते आणि आपल्याला सुद्धा कामामध्ये बऱ्याच लोक अनुभव आहेत त्यांना सुद्धा आधी अनुभव आलेला असेल की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की गाव पातळीवर दाबल्या जातात किंवा पालकांनाही अशा काही गोष्टी समजल्या तरी पण पालक स्वतःहून स्टँड घेत नाहीत. कारण कुठेतरी त्या मुलीच्या आयुष्यावर कुठेतरी प्रभाव पडणार असतो किंवा त्या मुलाच्या आयुष्यावर प्रभाव पडणार असतो. तरी बऱ्यापैकी पालक सुद्धा अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत असतात. थँक्यू सर. सॉरी मला मध्ये थांबावं लागतंय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. एक शेवटची 2 मिनिटं राजू बहाळकर सरांना. सर. सर्वांना जिंदाबाद. खूप चांगली चर्चा झालेली आहे. कुठलाही प्रतिवाद नाहीये. एक मुद्दा जो रिलेशानीच्या खूप चांगली सत्र चालवणाऱ्या मोहन आणि त्याच्या सहकार्याकडून मांडला गेला. मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे की एकत्रित सत्र झाले पाहिजे, पण काही सहकारी फक्त मुलींचे किंवा फक्त मुलांचे पण सत्र घेतात, ते पण महत्वाचे आहे. त्यांनी पुढच्या टप्प्यावर एकत्रित सेशन घ्यावं किंवा पुढे जावं. तर एकत्रित सेशन महत्वाचे असले तरी अन्य सत्र महत्वाचे नाहीत. त्या सगळ्या कामातून म्हणजे श्रीमुक्ती संघटना रिलेशानीची कामं पुढे आली. मला स्वतःला सुद्धा 800 पेक्षा अधिक कार्यशाळा संकलनाची संधी मिळाली, संचलनाची. आजही मी नगर जिल्ह्यात राहुरी येथे आलोय आणि या एका शाळेमधल्या चालकांना वाटलं की मुलींच्या मनात खूपच भीती आहे. तर सावित्रीबाई फुले विद्यालयामध्ये 11वीच्या 9वीच्या 10वीच्या मुलींच्या कार्यशाळा संचलित करतोय आणि खरोखरच भीती जाणवली. जरासा वेगळा प्रयत्न या ठिकाणी असा केला की जे काही रिपोर्टिंग, नकारात्मक रिपोर्टिंग, भीतीचं वातावरण सतत माध्यमातून येतंय बदलापूर प्रकरणावरून आणि त्याच्या राजकारणावरून, त्याच्याने भीती पसरत राहते. तर इथे काही मुलींनी कळवलं की आम्ही यासाठी आलो नाही. त्यांनी कळवलं की आम्हाला बाहेर पडायचंच नाहीये. रविवारी भेकराई नगरला कार्यशाळा झाली, तिथे 3 वर्ष आम्ही काम करतो आहे. तर तिथल्या पालकांनी कळवलं आम्हाला ओळखत असू नये की असं वातावरण असल्यामुळे मी पाठवणार नाही, मी आणू शकणार नाही. एक भीतीचं वातावरण असल्यामुळे सध्या ही भीती घालवण्याचं काम कार्यशाळांमधून सुरुवात केली आहे आणि लैंगिकतेबद्दलचा दृष्टिकोन अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केलाय. भीती घालवायची म्हणजे दुसरं रोजच्या जगण्यातला जो आनंद आहे, त्यांना खूप हसावं, त्यांनी आनंदी राहावं, गाणी म्हणावी, नाचावं असं वातावरण निर्माण करतोय. त्याच्यामुळे भीतीचं सावट दूर होतोय. जे काही छेडछाडीपासून, बॅक टच पासून बलात्कारापर्यंत जे काही गोष्टी घडतात त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. एका मुलीची गोष्ट कहाणी माहिती की तिला 6 गुंडांनी गँगरेप केला, पण ती असं म्हणते की मी पवित्रच आहे, मला काहीच नाही झालेलं. आणि ती धाडसाने सामोरं जाते. तिचा पुन्हा जॉब करायला लागली, फोटोग्राफर आहे. अशी उदाहरणं सांगून काय म्हणता येईल की त्यांना जी भीती वाटते, बसमध्ये कधीतरी कोणीतरी छेडखानी केलेली आहे, नको त्या ठिकाणी हात लावलेला आहे, तेच वाहत न्यायचं आणि ती भीती. तर तो जो दृष्टिकोन आहे तो बदलण्याचा प्रयत्न या कार्यशाळांमधून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. एक मुद्दा
आपण सर्व इथे उपस्थित असलेले कामात आहात, परंतु या सेक्शुअलिटीवरच्या कार्यशाळांमधला एक मुद्दा आहे तो की मोकळ्या होतात मुली किंवा मुलं, आणि मग एक मुलगी MSW झालेली 28 वर्षांची 7वीला असताना नातेवाईकांना हाताळली गेलेली, ती इतकी वर्ष ते बाळगत आली, भीती, चीड, राग, संताप आणि लग्नच करायचं नाही वगैरे, मग मोकळी झाली, रडली आणि आता त्याच्यातून ती बाहेर आली आहे. अशा पण केसेस आहे. तर या सगळ्या प्रकरणांकडे आपले आपले प्रयत्न आहे. मला असं वाटतं की आपण जे काही प्रयत्न करतोय आजच्या चर्चासत्रेतून आपल्याला बळ मिळालेलं आहे. आपण या प्रश्न गंभीर आहे, पण याच्याकडे भीतीने न पाहता सकारात्मकतेने पाहूया. आणि इथं ज्या सूचना आलेल्या आहेत की आजच्या कार्यशाळेचं काय झाली चर्चा, त्याचं रेकॉर्डिंग केलंय, त्या आधारे एक टिपण आपल्या सगळ्यांना पाठवलं जाईल. आणि ज्या सूचना आल्या त्या आवश्यक अशी काही याच्यातली जी सत्र आहे ते पुन्हा घेतली जातील त्याच्या तपशिलामधली. आणि विशेषतः आपण जे उपक्रम करतो त्याच्यातले अनुभव आपण शेअर करत राहिलो, चांगले अनुभव, काही आपण छोटासा वेगळा प्रयत्न करतो किंचितसा, आणि तो मात्र इतर सगळ्यांना महत्वाचा असतो. तर ते प्रयत्न आपण शेअर केले तर जे काम करतायत त्यांना अधिक बळ मिळेल. NAPM पुणेने या निमित्ताने दीर्घकालीन उपाययोजना म्हणून मुलग्यांसोबत काम करायचं ठरवलं आणि काही कार्यशाळा सुरू पण केलेल्या आहेत. आणि या कार्यशाळा NAPM पुणे आणखी स्वतंत्रपणे घेऊन पुढे नेणार आहे. आज खूप इन्साइट स्वतः यांना पण मिळालेली आहे, काय म्हणतात त्यांना, NAPM पुण्याला पण मिळालेली आहे मुलग्यांच्या कार्यशाळा घेण्यासंदर्भात. मी पुन्हा एकदा जे सहभागी झाले दर्शक म्हणून सुद्धा सूचना त्यांनी चॅटवर टाकल्या किंवा हातवर करून विचारले सुद्धा, आणि ज्यांनी मांडणी केली आणि विशेषतः जिने संचालन केलं त्या सर्वांबद्दल मनापासून आनंद व्यक्त करतो. खूप मोठा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपल्याला कामही करायचं, तर आभाराचं काही कारणच नाहीये. पण NAPM सातत्याने याच्या पुढची पावलं उचलत राहील, पुढच्या सत्रांची आणि उपक्रमांची. सर्वांना जिंदाबाद. राजू सर, फक्त मुलींनी काय करायचं आणि काय नाही, कसं राहायचं याच्याऐवजी त्यांच्या मनातली भीती काढण्याचंही काम फार मोठं आहे हे तुमच्याकडनं कळालं. आत्ता आपले जे व्यक्ती आपल्यासोबत बोलले त्यांना पुन्हा आपण एक 2-2 मिनिटं देऊयात बोलण्यासाठी आणि मग आपलं हे चर्चासत्र थांबवूयात. पहिले समीर सर तुम्ही बोलाल. एक पुस्तक जरूर रेफर कर, मी काही रेफरन्सेस देतो पुढच्या कामासाठी. अंजली चिपलकटींचं माणूस असा का वागतोय हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांची सेक्शुअलिटी आणि अग्रेशन याच्यावर स्वतंत्र चॅप्टर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर जे संशोधन झालंय त्याची दखल घेतली झाली, ते आपण सगळ्यांनी समजून घेऊया. लैंगिकतेची विविध जी पुस्तकं आहेत, विशेषतः मराठीत असलेली, म्हणजे गेल्या 30-40 वर्षांपासून सुरू झालेली आतापर्यंतची, त्या सगळ्याची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह यादी मी फेसबुकवर, बऱ्याच खाली जावं लागेल पण छोटी नोंद या सदराखाली मी केलेली आहे. तर ती पुस्तकं जरूर सगळ्यांनी रेफर करावीत, वाचावीत. तिसरा माझा मुद्दा आहे की आपण जे काही करतो ते उत्साहाने करूच या, कारण काम मोठं आहे आणि लॉंग टर्म आहे. पण एक मुद्दा विसरूया नको आपण की या देशामध्ये 140 कोटी लोक आहेत, विविध प्रकारचे लोक आहेत. इथं 30-30, 40-40 वर्ष ज्यांनी काम केलं त्यांची नावं शेजारच्या लोकांना सुद्धा माहिती नाही आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आपले कितीही प्रयत्न केले तरी तोकडे पडतील, इतकी व्यापक आपला देश आहे, इतका मोठा देश आहे. आपल्या लोकांना एकमेकांचं काम कळत नाही एकमेकाला, इतका मोठा देश आहे आपला. तर त्यामुळं जितक्या यंत्रणा वापरता येतील आपल्या तेवढ्या वापरूया आपण. म्हणजे सरकारी यंत्रणा वापरता आली तर, सोशल मीडिया वापरता आली तर, वर्तमानपत्र, मासिक, अशा विविध पातळ्यांवर आपण हे करूया. आणि फक्त सगळं मीच करणार असा हेतू डोक्यात ठेवायला नको, खूप लोकांशी जोडून घेऊन काम करायला पाहिजे. धन्यवाद. मोहन, प्लीज समअप करशील 1-2 मिनिटात तुझं म्हणणं. बरीचशी चर्चा झालेली आहे. एक गोष्ट मला अशी वाटते की आपल्यामध्ये जो काही संभ्रम जो काही आहे या तरुण लोकांशी बोलण्यामध्ये अनेकदा असं आढळतं की आपण एक विशिष्ट टप्पा गाठलेला आहे वयाचा, पिढीचा, आणि मग आपण संवाद करू शकू का. तर माझी अशी खात्री आहे की इथे अत्यंत अनुभवी असे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा संभ्रम असणार नाही असं मला वाटतं. पण जेव्हा केव्हा येतो तेव्हा असं मला वाटतं की नक्कीच आपल्या स्वतःला ओलांडणं, ट्रान्सेंड करणं याची फार गरज असते. आणि उदाहरणार्थ मी पुरुष आहे
तर मला ट्रान्सेंड करता येतं का संवाद करताना, संवाद घडवताना? मी डॉक्टर आहे, मी अमुक आहे, माझा वर्ग असा आहे, माझी संस्कृती अशी आहे, माझे कपडे असे, माझा अमुक आहे, माझं तमुक आहे, डिग्री आहे, किंवा या या माझी भाषा, या सगळ्या गोष्टींना ओलांडून आपण काहीतरी या मुलामुलींशी, आणि मुलं मुली म्हणजे फक्त मध्यमवर्गीय नसतात, आम्ही आदिवासी मुलामुलींबरोबर काम करतो, ग्रामीण आणि इतर राज्यांमधल्या मुलामुलींचे त्यांचे बॅकग्राऊंड, त्यांच्या मनावरती, डोक्यावरती ओझी खूप असतात. हे या सगळ्या गोष्टींचा विचार बेसिक फंडामेंटल म्हणून करतो आणि त्याच्यावरती आधारित अशा प्रकारची रचना करायचा प्रयत्न करतो. अवघड आहे सगळं हे, पूर्णतः मला मान्यच आहे. समीर म्हणतो ते बरोबर आहे की आम्हीच सगळं करतो असं अजिबातच आविर्भाव नाही. आणि मगाशी जे 5 जे मांडले होते ते आहेतच डोळ्यासमोर, पण मला असं वाटतं की आतापर्यंत जे झालेलं नाहीये काम, पुरुष मानसिकता आणि त्याची पुनर्रचना वेगळ्या तऱ्हेने ही करण्याची जी काही गोष्ट आहे, त्याला वेळ लागणारे वगैरे हे या सबबी आता पुरेशा नाही. त्यासाठी कामाला लागलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू मोहन. आजची आपली चर्चा खूपच छान रंगली आणि मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना अजून खूप बोलायचं होतं, खूप प्रश्न होते, पण या सगळ्यातनं मला एक छान मेसेज आज माझ्यापुरता मिळाला जो मला तुमच्या सगळ्यांशी शेअर करावासा वाटतो. आणि तो म्हणजे की आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये, रोजच्या वागण्यामध्ये लैंगिकतेचा, स्त्री पुरुष नातेसंबंधाचा किंवा सेक्सबद्दल किंवा इतर टॅबू असणाऱ्या गोष्टींबद्दलची चर्चा ही खूप सहज आणि रोज आणि सगळ्या आपल्या आसपासच्या लोकांसोबत झाली पाहिजे. आणि ती वेगळी बसून आता आपण बोलूयात असं बसून न बोलता, तर आपण जेवणाविषयी बोलतो, खाण्याविषयी बोलतो, इतक्या सहजतेनं ती रोजच्या जगण्यामध्ये आपण सुरू करू शकतो. आणि हे अगदी आपण आत्ता किंवा उद्या सकाळपासून सुद्धा सुरू करू शकतो. आणि कदाचित हाच आजचा आपण एक छोटासा मेसेज घेऊया आणि आणखीनही आपल्याला खूप काम करायचं आहे. नक्कीच अशी अजून सत्र आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचं प्लॅनिंग आपण यापुढे करणार आहोत. पण आत्ता मी असं म्हणते की आपण हे चर्चासत्र थांबवूयात. थँक्यू सो मच.